Good morning, dear friends. I am Amol Tadekar. Welcomes you to my YouTube channel Physics by Amol Sir. तर बाळांनो बघा रे, आपण काय केलेलं आहे तर सगळ्या आधी थिअरी बघून झालेली आहे आपली. आपण एमसीक्यूज पण बघितलेल्या लास्ट लेक्चर मध्ये. आज आपण बघत आहोत न्यूमेरिकल्स, जे की बाळांनो भरपूर स्टुडंट्सचा किंवा भरपूर विद्यार्थ्यांचा हा वीक पॉइंट ठरला जातो, कारण भरपूर न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करायला खूप जास्त डिफिकल्टीज जातात. ओके, तर बाळांनो त्या डिफिकल्टीजला आपण कशा प्रकारे ओव्हरकम करणार आहोत तर त्याबद्दल काही गोष्टी सांगतो. त्यानंतर लगेच आपण न्यूमेरिकल्सला सॉल्व्ह करायला चालू करणार. ओके, चला बाळांनो, तर काय करायचं आहे बघा रे, सगळ्यात आधी न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फर्स्ट स्टेप मध्ये. ओके, स्टेप सांगतो काय करायचं आहे तर. ओके, न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याच्या स्टेप सांगतो बाळांनो. सगळ्यात आधी काय करणार, ओके इथे बघायचं आहे, इकडे वर नाही बघितलं चालेल, क्वेश्चन लिहिलेलं आहे वर, नंतर मी सांगतो. ओके, तर बाळांनो पहिली स्टेप काय असणार आहे रे, तर सगळ्यात आधी तुम्ही क्वेश्चनला रीड करा केअरफुली. ओके, read the question carefully. Read the question. Read the question carefully. त्यानंतर बाळांनो आपण जसं पण क्वेश्चनला रीड करत आहोत ना, तर रीड करतानाच काय काढायचं आहे तुम्हाला, जे क्वेश्चन मध्ये दिलेला डाटा आहे किंवा डेटा आहे तो लिहायचा आहे बाळांनो. तर काय करणार आहे, नंबर 2 डेटा लिहायचा, गिवन डेटा. ओके, की क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल स्पीड दिले आहे तर डाटा मध्ये काय लिहिणार आपण, स्पीड इज इक्वल टू किती दिलाय ते लिहिणार, किंवा टेन्शन दिलाय तर टेन्शन इज इक्वल टू किती आहे ते लिहिणार, किंवा मॅडम एक्सलरेशन दिलाय तर एक्सलरेशन, म्हणजे डाटामध्ये जे जे दिलेलं आहे ते आपण लिहिणार. हे दुसरी स्टेप झाली. त्यानंतर थर्ड स्टेप आहे रे, की जसं पण आपल्याला डाटा मिळत आहे तर आपण क्वेश्चन जसं जसं वाचणार आपल्याला न्यूमेरिकल जो क्वेश्चन राहणार आहे त्यामध्ये काहीतरी फाइंड आउट करायचे असणार आहे. तर बाळांनो फाइंड आउट करण्यासाठी आपण लिहिणार टू फाइंड. काय फाइंड आउट करायचं आहे त्याच्यासमोर लिहिणार. फॉर एक्झाम्पल मला सेंट्रिपिटल फोर्स काढायचा आहे तर मी इज इक्वल टू काय लिहिणार आहे, ज्याला फाइंड आउट करायचं त्याच्या इज इक्वल टू काय करणार, क्वेश्चन मार्क लिहिणार. ओके, त्याच्यानंतर बाळांनो नंतर काय करणार तर चौथ्या स्टेप मध्ये आपण लावणार रे फॉर्म्युला लावणार. काय लावणार बाळांनो, फॉर्म्युला लावणार, जो की फॉर एक्झाम्पल मला सेंट्रिपिटल फोर्स काढायचा आहे, दिलेला आहे मला रेडियस दिलेला आहे, वेलॉसिटी दिलेली आहे समजा, आणि मास दिला आहे ऑब्जेक्टचा. तर फॉर्म्युला मध्ये काय लावणार मी, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू एम स्क्वेअर अपॉन आर. फॉर्म्युला लावणार. नंतर काय करायचं, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवून पाचव्या स्टेप मध्ये बाळांनो फॉर्म्युल्यामध्ये काय करणार रे, व्हॅल्यू ठेवणार, आणि व्हॅल्यू ठेवून काय करणार त्याचं कॅल्क्युलेशन करणार. काय करणार नंतर लास्ट स्टेप मध्ये तर कॅल्क्युलेशन. आणि अशा प्रकारे बाळांनो या 5 स्टेप मध्ये आपल्याला न्यूमेरिकलला सॉल्व्ह करायचं आहे. तर बाळांनो घाबरण्यासारखं काहीच नाही, बघायचं आहे व्हिडिओला प्रॉपरली बघायचं आहे, न्यूमेरिकल्स कसे सोडवायचे यू समजून जाणार तुम्हाला. ओके, चला तर या स्टेप्स थोड्या लक्षात ठेवायचे, की सगळ्या आधी क्वेश्चनला प्रॉपरली रीड करायचं आहे. त्यानंतर डाटा जो आहे तो जे क्वेश्चन मध्ये दिले ते लिहायचं आहे. त्यानंतर जे काढायचं आहे त्याला लिहायचं आहे की काय काढायचं आहे आपल्याला. त्यानंतर बाळांनो जो काढायचा आहे त्याचा काय लावणार आपण, फॉर्म्युला लावणार. आणि नंतर काय करणार आहे, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून, व्हॅल्यू कुठून मिळणार आपण, ते जे डाटामध्ये काढलेल्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू पुट करून आपण काय करणार, त्याचा कॅल्क्युलेशन करणार आणि सॉल्व्ह झालं न्यूमेरिकल. सर नो, हो सर. तर बाळांनो बघा रे, आपला जो बोर्ड एक्झाम किंवा आपली जे टेक्स्ट बुक आहे त्या टेक्स्ट बुक मध्ये पहिल्या चॅप्टरचे जे न्यूमेरिकल्स आहे बाळांनो ते चालू होत आहे रे क्वेश्चन नंबर 12 पासून. कुठपासून चालू होत आहे, तुम्ही जर बघितलं टेक्स्ट बुक मध्ये एक्सरसाइज आहे, अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स आहेत बाळांनो. अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स मी सोडून देतो रे. तर लक्ष द्यायचं आहे की आपण जे आपले जे न्यूमेरिकल्स आहेत त्या टेक्स्ट बुक मधले, त्या टेक्स्ट बुक मधले न्यूमेरिकल्स कुठल्या क्वेश्चन कोणत्या नंबर पासून चालू होत आहेत, तर क्वेश्चन नंबर 12 पासून चालू होत आहेत बाळांनो. तर काय आहे क्वेश्चन नंबर 12. सगळ्यांनी टेक्स्ट बुक मध्ये क्वेश्चन रीड करायचा किंवा मी बोर्डवर सुद्धा लिहिलेलं आहे बाळांनो. काय म्हणत आहे बघा, क्वेश्चनला सांगत आहो मी. इथून आपला चालू होत आहे रे न्यूमेरिकल्स. बघा सगळ्यात आधी आपण पहिला न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो बाळांनो, चांगल्याने समजायचं याला. ओके, तर काय म्हणत आहे, सम हाऊ an ant is stuck to the rim of a bicycle wheel of diameter 1 meter. While the bicycle is on a central stand, the wheel is set into rotation. Okay, and it attains the frequency of 2 revolutions per second in 10 seconds with uniform angular acceleration. So calculate number 1, number of revolutions completed by ant in किती सेकंड रे, 10 सेकंड. आणि दुसरा काय काढायचं आहे बाळांनो, टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन अँड लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. तर हा क्वेश्चन आहे बाळांनो. आता तुम्ही क्वेश्चनला रीड केलेला आहे, क्वेश्चनला रीड केल्यानंतर पण बाळांनो समजत नाही सर काय करायचं आहे, तर बाळांनो पहिले सगळ्यात आधी मी 1-2 क्वेश्चन तुम्हाला प्रॉपरली समजून सांगतो. सगळ्यात आधी काय म्हणत आहे बघा, अर्थ बघा काय म्हणताय, सम हाऊ अन ॲन्ड म्हणजे कशा तरी प्रकारे एक मुंगी जी आहे ते काय झालेलं आहे, स्टक झालेली आहे. कुठे, रिम
कोणाचे रिम? तर बायसिकलची व्हीलची जे रिम आहे, बायसिकल म्हणजेच बाळांनो बाईक किंवा टू व्हीलरची रिंग, आपण ज्याला रिंग म्हणतो किंवा व्हील म्हणतो. ओके, तर त्या रिम वर काय झालेले आहे, अँट जे आहे किंवा मुंगी जे आहे ते स्टक झालेले आहे कशा तरी प्रकारे समहाऊ. ओके, चला समोर काय म्हणत आहे बाळांनो, व्हीलची डायमीटर किती दिलाय आपल्याला रे? 1 मीटर दिलाय. इथपर्यंत समजला क्वेश्चन? पटकन आपल्याला जे दिलाय डायमीटर दिलेलं आहे व्हीलची किती आहे, तर 1 मीटर आहे. पटकन डाटामध्ये लिहून घ्यायचा. ओके, तर सगळ्यात आधी कुठून चालवत आहे बघा, इथून सोल्युशन चालवत आहे आपल्याला. तर डाटा सगळ्यात पहिले आपण क्वेश्चनला रीड केला पहिली स्टेप, त्यानंतर आता काय लिहिणार रे? डाटा लिहिणार. नंतर बाळांनो काय करायचं, तर डाटामध्ये काय दिलंय बघा रे. बघा बाळांनो, इथपर्यंत वाचून झाल्यानंतर मला काय समजलेलं आहे, तर एक मुंगी आहे व ते बायसिकलच्या व्हीलच्या रिमवर काय झालेलं आहे, स्टक झालेलं आहे. आणि डायमीटर किती आहे बाळांनो, तर 1 मीटर. तर डायमीटरला स्मॉल डी म्हणतो. चला, स्मॉल डी म्हणजे काय रे? डायमीटर आहे. कोणाची? तर बायसिकलच्या व्हीलची. ओके, डायमीटर इज इक्वल टू किती आहे बाळांनो? 1 मीटर आहे. डायमीटर वरून जर मला रेडियस काढायची आहे, काय करणार बाळांनो? तर इम्प्लाइज दॅट रेडियस इज इक्वल टू काय होणार रे? चला बाळांनो समजायचं, रेडियस किती होणार? डायमीटरच्या अर्धी. 1चा 1/2 सॉरी 1चा अर्धा म्हणजे किती होणार रे? 0.5. कशामध्ये आहे बाळांनो? हे मीटर मध्ये दिलेले आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? डायमीटर दिलेलं. लिहिला डायमीटर दिली होती, डायमीटरवरून आपण काय काढलेले आहे? रेडियस काढलेले आहे. ओके, चला समोर वाचायचं आहे, व्हाईल द बायसिकल इज ऑन ए सेंट्रल स्टँड. बाळांनो तुम्ही बायसिकलला कधी सेंट्रल स्टँडवर लावताना किंवा लावून ठेवलेलं आहे किंवा बघितलंय? म्हणजेच कशी रे, बाईक जी असते किंवा आपले बायसिकल जे राहणार ते कशी राहणार? मेन स्टँडवर लावली राहणार, अशी साईड स्टँडवर लावलेली नाही राहणार. ओके, तर बायसिकल इज ऑन ए सेंट्रल स्टँड, द व्हील इज सेट इनटू रोटेशन. म्हणजेच बाळांनो बाईकला काय केला? सेंट्रल स्टँडवर लावला तेव्हा व्हील फिरत होता का रे? नाही. मग काय म्हणत आहे, तर व्हील इज सेट इनटू रोटेशन म्हणजे आता त्याला काय करायचं? रोटेट करायचं. ओके, म्हणजे इनिशियली तो रोटेट होत होता का? नाही. इनिशियली जर रोटेट होत नाही बाळांनो, तर डाटामध्येच लिहिणार आपण त्याची इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा 0 म्हणतो. ओके, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा 0 आहे. ओमेगा 0 किती राहणार बाळांनो? तर 0 राहणार. 0 रेडियन पर सेकंड. काउन्सर. तर बाळांनो इनिशियली आपण बाईकला सेंट्रल स्टँडवर लावला, नंतर काय केलं रे? तर व्हील जो आहे तो काय करत आहे? रोटेट करायचं आपल्याला किंवा व्हीलला सेट करायचं रोटेशन मध्ये. येस ऑर नो? म्हणजे सुरुवातीला व्हील फिरत होता का? नाही. आपण स्टँडवर लावला बाईकला स्टँडवर लावल्यानंतर व्हीलला काय केलेलं आहे? रोटेशन मध्ये सेट केलेलं आहे. म्हणजेच बाळांनो अँग्युलर व्हेलॉसिटी जी होती इनिशियल वाली ते कशी होती? त्याची 0 होती. काउंट तो कसा होता? व्हील फिरत नव्हता म्हणजे रेस्ट मध्ये होता, आणि रेस्ट मध्ये असलेली अँग्युलर व्हेलॉसिटी किती राहणार बाळांनो? 0 राहणार. ओके, त्यानंतर समोर काय म्हणतात रे? अँड रोटेशन मध्ये सेट केलं, त्यानंतर इट अटेन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड इन 10 सेकंड. म्हणजे बाळांनो काय करताय, आता व्हीलला जेव्हा आपण रोटेशन मध्ये सेट करत आहोत तेव्हा तो 10 सेकंड मध्ये किती फ्रिक्वेन्सी अटेंड करत आहे रे? 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड. म्हणजे टाइम किती लागला त्याला? 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड कडे येण्यासाठी 10 सेकंड लागला. टाइम किती लागला रे? 10 सेकंड लागला. आणि किती रिव्हॉल्युशन साठी? तर 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड मध्ये त्याला येण्यासाठी 10 सेकंड लागले बाळांनो. ओके, चला तर टाइम किती आहे मग? तर याच्यावरून बघा रे, 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड काय झाली त्याची? 10 सेकंदानंतरची किंवा 10 सेकंदावरची काय आहे ते? अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. तर लिहिणार बाळांनो ओमेगा इज इक्वल टू कितीला आहे मग? 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड. ओके, 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड. एवढा समजला का बाळांनो? हो सर. आता काय करणार बाळांनो? समोर टाइम किती लागला रे यासाठी? तर 10 सेकंड. म्हणजे 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड साठी त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर फ्रिक्वेन्सी येण्यासाठी बाळांनो टाइम किती लागला रे? 10 सेकंड लागला. तर टाइम इज इक्वल टू किती झाला बाळांनो? 10 सेकंड. ओके, चला तर हा टाइम झाला 10 सेकंड. आता काय करायचं आहे बाळांनो? समजा काय म्हणताय? कॅल्क्युलेशन. डाटा काढला एवढंच दिलेलं आपल्याला, म्हणत काय? कॅल्क्युलेट म्हणत आहे. सॉर नो कॅल्क्युलेट म्हणत आहे म्हणजे काय करायचं बाळांनो? टू फाइंड. बघा तिसरी स्टेप होती आपली. काय काढायचंय? जे काढायचंय त्याला लिहायचं टू फाइंड. काय काढायचंय? तर नंबर 1 मध्ये काय आहे बाळांनो? बघा आता चला रे, काय आहे? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कम्प्लिटेड बाय अँट इन 10 सेकंड. म्हणजे बाळांनो 10 सेकंदामध्ये जे रिंग वर स्टक झालेली अँट होती किंवा मुंगी होती त्याच्या काय काढायचं आपल्याला? तर 10 सेकंड मध्ये ते किती रिव्हॉल्युशन होणार किंवा किती वेळेस ते फिरणार बा, अशा प्रकारे. ओके, चला तर काय काढायचं आहे मग आपल्याला? फॉर एक्झाम्पल बाळांनो मी काय करतो रे बघा, चला काहीतरी आहे का आपल्याकडे? ओके सर, चला बाळांनो तुमच्यासाठी हा जुगाड लावलेला होता मी. तर बघा रे काय केलेलं आहे, असं समजा की व्हील जो आहे तो अशा प्रकारे फिरताना हा चॉक म्हणजे मुंगी आहे. चॉक म्हणजे काय? अँट आहे. अशा प्रकारे फिरून राहिल्या. तर 10 सेकंदात या अँटचे किती रिव्हॉल्युशन होणार? तर बाळांनो कोणत्या टर्म मध्ये काढणार आपण? बघा रे, तर 1 रिव्हॉल्युशन झाला म्हणजे किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट होणार?
ट्वाइस पाय आर. जर 2 रिव्हॉल्युशन होत आहेत तर 4 पाय आर. म्हणजेच बाळांनो आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कशावरून समजते, तर आपल्याला जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाला ते माहित असेल तर आपण किती रिव्हॉल्युशन होतात ते पण सांगू शकत आहोत. म्हणजेच नंबर ऑफ रिव्हॉल्युशन इन 10 सेकंड साठी आपल्याला काय काढायचं, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढायचं आहे इज इक्वल टू काय, तर क्वेश्चन मार्क. जो काढायचा आहे त्याला काय देणार, क्वेश्चन मार्क. ओके, टू फाइंड मध्ये थीटा इज इक्वल टू काय झाला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क झालेला आहे बाळांनो. आता काय समजायचं रे समोर, आणि किती टाइम मध्ये, तर 10 सेकंड मध्ये. म्हणजे टाइम जेव्हा 10 सेकंड होता तेव्हा काय काढायचं आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढायचं आहे 10 सेकंड साठी. ओके, त्यानंतर नंबर 2 मध्ये काय काढायचं आहे रे, टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट. नंबर 2 मध्ये काय काढायचं आहे बाळांनो बघा, तर टाइम टेकन बाय इट म्हणजे कोणाला, अँटला किंवा मुंगीला किती रे, फर्स्ट रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागला ते काढायचं आहे. तर फर्स्ट रिव्हॉल्युशनच्या टाइमला टी फर्स्ट म्हणतो. ओके, फर्स्ट काय लिहिलं रे, फर्स्ट रिव्हॉल्युशनच्या टाइमला लिहिणार बाळांनो टी फर्स्ट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि समोर काय म्हणतात बाळांनो, अँड लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. म्हणजेच बाळांनो असं समजा रे की जे अँट आहे, अँटचे समजा की 100 रिव्हॉल्युशन होऊन राहिले आहे, तर बाळांनो पहिल्या रिव्हॉल्युशनला किती टाइम लागला म्हणजे टी फर्स्ट तो काढायचा आहे. आणि लास्ट रिव्हॉल्युशनला म्हणजे जो 100 वर राहणार, सपोज जर 100 रिव्हॉल्युशन करताय तर 100 वा शेवटचा. ओके, तर बाळांनो टी लास्ट म्हणजे लास्ट रिव्हॉल्युशनचा टाइम सुद्धा आपल्याला काढायचा या ठिकाणी अशा प्रकारे. तर काय करणार, टी म्हणजे टाइम कोणाचा रे, लास्ट रिव्हॉल्युशनचा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे बाळांनो आपण सगळ्या आधी काय केलंय, क्वेश्चनला रीड केलं रे. क्वेश्चनला रीड केल्यानंतर बाळांनो डाटा काढला, डाटा नंतर जे काढायचं होतं आपल्याला टू फाइंड मध्ये लिहिलेलं आहे. आता काय करणार बाळांनो बघा, तर काय करणार रे, अभी तो सर फॉर्म्युला लगाएंगे, अपनी स्टेपिश वही है सर. तर बाळांनो काय करायचं आहे रे, फॉर्म्युला लावणार. तर नाव चला, वी नो दॅट, काय माहिती आपल्याला, वी नो दॅट. इथून तुमचा आन्सर चालू झालेला आहे. हे ज्या गोष्टी होत्या क्वेश्चन मध्ये दिलेल्या गोष्टी, इथून तुमचा आन्सर चालू होत आहे. काय होणार बाळांनो, तर नाव. चला रे, वी नो दॅट म्हणजे आपल्याला माहिती आहे बघ, काय माहिती आहे बाळांनो, तर थीटा म्हणजे काय होते, ओमेगा टी. यस ऑर नो, फॉर्म्युलाच आहे आपला, थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. थीटा इज इक्वल टू काय होते रे, ओमेगा इंटू टाइम. टाइम किती आहे बाळांनो आपल्याकडे, 10 सेकंद आहे. बट ओमेगा कोणता राहणार, तर बाळांनो हा ओमेगा म्हणजे कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी आहे का, नाही आहे. तर कॉन्स्टंट नाही आहे, कारण काय आहे, तर याला 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड वर येण्यासाठी 10 सेकंद लागले. म्हणजेच बाळांनो अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट होती का, नव्हती. कॉन्स्टंट नव्हती, तर आपल्याला काय करावं लागेल रे, अँग्युलर व्हेलॉसिटीची ऍव्हरेज व्हॅल्यू काढावं लागेल. काय काढावं लागेल, अँग्युलर व्हेलॉसिटीची ऍव्हरेज व्हॅल्यू. म्हणजेच काय, थीटा इज इक्वल टू ऍव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा ऍव्हरेज इंटू काय होणार नंतर टाइम. टाइम आपल्याला माहित आहे 10 सेकंद आहे. ऍव्हरेज ओमेगा कसं काढणार, तर बघा कसं काढायचं, तर बट लावायचं बाळांनो. काय करणार आहे, ऍव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय होणार आहे, ऍव्हरेज कसा काढतात बाळांनो, 2 क्वांटिटी असतील तर त्यांचा ऍव्हरेज कसं निघणार रे, तर दोघांची ऍडिशन डिवाइडेड बाय 2. 2 कोणत्या कोणत्या, तर इनिशियल वाली आहे आणि 10 सेकंड नंतर वाली आहे. यस ऑर नो, तर बाळांनो काय होणार मग, ओमेगा 0 प्लस ओमेगा डिवाइडेड बाय काय होणार रे 2. तर बाळांनो ऍव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस ओमेगा म्हणजे 0 प्लस 2, 2 प्लस 0 प्लस 2 म्हणजे 2 झाले, डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू किती झाला रे, 1 झाला. 2/2 म्हणजे किती झाला बाळांनो, चला 2/2 म्हणजे किती झाला रे, 1 झाला. तर लिहिला त्याला 1 काय आहे मग, रिव्हॉल्युशन पर सेकंद आहे बाळांनो. कोण आहे हा, तर ऍव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा ऍव्हरेज. इथपर्यंत समजलं बाळांनो, हो सर. आता काय करणार, तर या इक्वेशन मध्ये आपण काय करणार, हे ऍव्हरेज ओमेगाची व्हॅल्यू ठेवणार, इंटू टाइम करणार. तर आपल्याला काय मिळणार, पहिली क्वांटिटी मिळून जाणार. थीटा म्हणजेच काय होता, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कम्प्लिटेड बाय अँट इन 10 सेकंड. ओके, चला तर आता काय करतो, इथून चालू करतो बाळांनो. ओके, चला रे लक्ष द्या, समजायचं आहे बाळांनो. थोडा बघा, इनिशियली थोडा वेळ लागेल समजायला, किंवा लेक्चर जो आहे तो थोडा जास्त लांब होऊ शकते, कारण बाळांनो 2 दिवस माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी काही आपला क्वेश्चन व्हिडिओ बनवलेला नव्हता. तर थोडा याला मी लेंथ दिली, तरी तुम्हाला त्याला स्टेप बाय स्टेप बघायचं. ओके, चला तर काय होणार आहे बाळांनो बघा रे, ऍव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, तर देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 थीटा इज इक्वल टू काय होणार बघा रे, ऍव्हरेज ओमेगा किती आपल्याकडे 1 रेडियन पर सेकंद आहे. चला बाळांनो लिहिला, तर ओमेगा ऍव्हरेज म्हणजे 1 इंटू मध्ये टाइम किती आहे बाळांनो, टाइम आपल्याकडे 10 सेकंद आहे. काउंट, तर 10 सेकंड मधला आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढायचं आहे. तर 1 इंटू 10 म्हणजे किती झाला बाळांनो, 10 झाला सर. तर थीटा इज इक्वल टू काय झाला बाळांनो, 10 रिव्हॉल्युशन. ठीक आहे, किती रिव्हॉल्युशन होतात रे 10 सेकंड मध्ये मग मुंगीचे, तर
10 रिव्होल्युशन होत आहेत बाळांनो. ओके, म्हणजेच पहिल्याचा आन्सर मिळाला. या जो 2 पॉईंट मध्ये पहिली वाली क्वांटिटी काढायची होती आपल्याला, नंबर ऑफ रिव्होल्युशन किती होत आहेत तर 10 रिव्होल्युशन होत आहेत. 10 सेकंदात 10 रिव्होल्युशन होऊन राहिले मुंगीचे. ओके, त्यानंतर दुसरा काय काढायचं रे तर टाइम फॉर फर्स्ट रिव्होल्युशन काढायचं. तर कसं काढायचं बघा ना बाळांनो, काय करायचं आहे बघा रे, आपल्याला माहित आहे तर आपल्याला थीटा ची व्हॅल्यू माहित आहे. थीटा म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. तर याच्यामध्ये आपण कायनॅमेटिकल इक्वेशन वापरणार अँग्युलर क्वांटिटीज साठी. ओके, तर बाळांनो बघा रे, मी थोड्या काय इकडे समजावून सांगतो काय करायचं आहे. जसं आपल्याला माहित आहे बघा, कायनॅमेटिकल इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ मोशन इन लिनियर मोशन किंवा फॉर लिनियर मोशन बाळांनो काय असतात रे, v इज इक्वल टू u प्लस at. यस ऑर नो? हो सर. त्यानंतर s इज इक्वल टू ut प्लस ut प्लस हाफ at स्क्वेअर. त्यानंतर असते बाळांनो v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. हे काय आहे रे, कायनॅमेटिकल इक्वेशन्स आहेत. कोणत्या मोशन साठी आहेत? तिन्ही पण लिनियर मोशन साठी आहेत. बट इथे लिनियर मोशन होत आहे का, इथे तर रोटेशनल मोशन होत आहे. तर रोटेशनल मोशन साठी तिघं म्हणजेच काय राहणार आहे बघा रे, तर v म्हणजेच काय होणार ओमेगा होणार, u म्हणजेच काय होणार तर ओमेगा 0 होणार, a म्हणजे अल्फा. काऊन तर या लिनियर क्वांटिटीज आहेत यांच्याच काय तर अॅनालॉगस क्वांटिटी घेणार. कशा घेणार बाळांना तर ओमेगा इज इक्वल टू काय होणार रे ओमेगा 0 प्लस a च्या ठिकाणी कोण येणार अँग्युलर एक्सलरेशन इंटू टाइम जो आहे तो इकडे तिकडे सेमच राहणार. ओके, त्यानंतर इथे काय होणार s म्हणजे काय लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. इथे कोणता डिस्प्लेसमेंट राहणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इज इक्वल टू काय होणार u म्हणजे ओमेगा 0 म्हणजे इनिशियल अँग्युलर वेलोसिटी इंटू टाइम जसंच्या तसं प्लस हाफ बी जसंच्या तसं a च्या ठिकाणी कोण येणार लिनियर एक्सलरेशनच्या ठिकाणी अँग्युलर एक्सलरेशन म्हणजे अल्फा टी चा स्क्वेअर. यस ऑर नो? हो सर. त्यानंतर हा लास्ट इक्वेशन कसा बनणार बाळांनो बघा इथे, हा लास्ट इक्वेशन कसा बनणार तर काय आहे बाळांनो v स्क्वेअर म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर म्हणजे काय होणार ओमेगा 0 चा स्क्वेअर प्लस काय रे 2as तर 2 अल्फा थीटा. तर बाळांनो हे काय होते कायनॅमेटिकल इक्वेशन इन लिनियर मोशन हे काय आहेत कायनॅमेटिकल इक्वेशन्स इन रोटेशनल मोशनच्या ते 3 1 2 3. ओके, चला आता काय करायचं आहे बघा. चला बाळांनो हा दिसत आहे का रे थीटाचा फॉर्म्युला दिसत आहे का, कारण आपल्याकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा नंबर ऑफ रिव्होल्युशन्स आपल्याकडे आहेत. तर आपण हा फॉर्म्युला वापरणार तर बाय युझिंग ओके काय करणार बाळांनो कोणाला वापरणार तर थीटा इज इक्वल टू काय रे बघा तो फॉर्म्युला ओमेगा 0 टी प्लस काय रे हाफ अल्फा टी स्क्वेअर. ओके, चला आता काय करणार बाळांनो तर याला वापरायला आपण चला कॅल्क्युलेट करणार. काय करायचं आहे तर आपल्याला आता काढायचं आहे रे, कोणाला काढायचं आहे बाळांनो बघा कोण काढायचं होतं टाइम फॉर फर्स्ट रिव्होल्युशन म्हणजे हा टाइम काढायचा. ओके, टाइमला काढणार कसं काढणार तर बघा आता तर आपल्याला माहित आहे फॉर फर्स्ट रिव्होल्युशन पहिल्या रिव्होल्युशन साठी थीटा किती असणार तर 1. काउंट तर बाळांनो काय होणार आहे पहिल्या रिव्होल्युशन साठी थीटाची व्हॅल्यू किती राहणार 1. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा नंबर ऑफ रिव्होल्युशन किती राहणार 1. थीटा म्हणजेच काय रे नंबर ऑफ रिव्होल्युशन आहे पहिल्या रिव्होल्युशन साठी 1 राहणार. ओके, तर फॉर फर्स्ट रिव्होल्युशन थीटाची व्हॅल्यू किती राहणार बाळांनो तर 1 राहणार. चला ठेवा इथे थीटाची व्हॅल्यू 1 ठेवा तर देअरफॉर 1 इज इक्वल टू बघा रे 1 थीटाची व्हॅल्यू 1 ठेवले 1 इज इक्वल टू ओमेगा 0 किती राहत आहे बाळांनो 0 इंटू टाइम म्हणजे किती झाला रे 0 प्लसच्या ठिकाणी प्लस 1/2 जसंच्या तसं काय होणार अल्फाला पण जसंच्या तसं ठेवा इंटू काय टी चा स्क्वेअर 0 प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर म्हणजे काय होणार रे 1/2 अल्फा टी स्क्वेअर होणार 0 ला ऍड केला तर एवढंच होणार आहे. सर हा 2 जो आहे तो इकडे घेऊन यायचा तर देअरफॉर बाळांनो काय होणार रे तर एक स्टेप लिहू की याला काढून टाकतो 0 ला कारण याचं काम आहे का नाही. आता 0 इंटू काय झाला 0 इंटू टी म्हणजेच काय झाला 0 प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर म्हणजे 1/2 अल्फा टी स्क्वेअर. ओके, चला आता काय करणार बाळांनो तर हा 2 ज्या इकडे डिवाइड मध्ये इकडे इंटू मध्ये तर अल्फा इंटू अल्फा इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला 2 झाला. यस ऑर नो? तर बाळांनो हा अल्फा कसा आहे रे इकडे कुठे इंटू मध्ये तिकडे गेला तर डिवाइड मध्ये होणार तर 2 अपॉन अल्फा होणार. यस ऑर नो? हो सर. तर देअरफॉर टी स्क्वेअर इज इक्वल टू 2 अपॉन अल्फा होणार. यस ऑर नो? चला फर्स्ट रिव्होल्युशनचा जो टाइम होता त्याला काय करणार टी फर्स्ट म्हणणार. यस ऑर नो? टी फर्स्ट काउंट फर्स्ट रिव्होल्युशन साठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट नंबर ऑफ रिव्होल्युशन 1 होता तर बाळांनो टाइम जो राहणार त्याला काढणार टी फर्स्ट म्हणणार. ओके, टाइमला काढणार टी फर्स्ट पहिल्या रिव्होल्युशनचा टाइम. ओके, चला हा बी टी फर्स्ट आहे तर इथे कोण होणार आहे टी फर्स्ट म्हणजे फर्स्ट रिव्होल्युशनचा टाइम आहे बाळांनो त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला 2 अपॉन अल्फा झाला. ओके, पुन्हा काय करणार समोर बघायचं तर इकडे सॉल्व्ह करतो. धीर धरून राहायचं आहे बाळांनो जास्त काही होणार नाहीये थोडा वेळ लागेल कारण बाळांनो भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला समजायच्या आहेत आणि मी स्टेप बाय स्टेपच सांगणार त्यामुळे तुम्हाला थोडासा टाइम द्यायचा या गोष्टीला. ओके,
चला रे, तर काय करणार, अल्फा माहिती आहे का, अँग्युलर एक्सलरेशन माहिती आहे का आपल्याला, नाही माहिती आहे तर या इक्वेशनला 2 म्हणून ठेवा, कारण 1 आपण याला ऑलरेडी म्हटलेला होता. तर आता काय करणार, तर अल्फा काढणार आपण. कशा प्रकारे काढणार बाळांनो, बघा रे, अल्फाची व्हॅल्यू कशी काढणार, तर नाव ठीक आहे, अल्फा इज इक्वल टू होते डी ओमेगा अपॉन डी टी होते. येस ऑर नो, हो सर. तर देअरफॉर अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा म्हणजे चेंज इन ओमेगा म्हणजे फायनल ओमेगा मायनस इनिशियल ओमेगा, तर ओमेगा मायनस ओमेगा 0 डिवायडेड बाय dt म्हणजे टी झाला इज इक्वल. तर अल्फा इज इक्वल टू, बघा बाळांनो, ओमेगा किती आहे रे, 2 आहे, मायनस ओमेगा 0 आहे, डिवायडेड बाय टाइम किती आहे, तर 10 आहे. येस ऑर नो, हो सर. तर अल्फा इज इक्वल टू काय होणार बाळांनो, मग 2 मायनस 0 म्हणजे 2 अपॉन 10 म्हणजे 1/5 काय होणार रे, रेडियन पर सेकंड स्क्वेअर किंवा रिव्होल्यूशन पर सेकंड स्क्वेअर होणार. ओके, चला बाळांनो, तर अल्फाची व्हॅल्यू मिळाली. हे अल्फाची व्हॅल्यू या इक्वेशन 2 मध्ये ठेवा बाळांनो. तर टी स्क्वेअर म्हणजे टी फर्स्ट पहिल्या रिव्होल्यूशनचा जो टाइम आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार रे, 2 अपॉन अल्फा. तर 2 अपॉन अल्फा किती आहे, 1/5 आहे. तर 2 अपॉन 1/5 म्हणजे इंटू काय होणार रे, 5 होणार. समजलं का बाळांनो, हो सर. तर काय करणार आहोत बाळांनो, तर देअरफॉर 2 into 5 म्हणजे 10 झाले. तर टी फर्स्ट इज इक्वल टू 2 into 5 म्हणजे 10 कुठे जाणार, अंडर रूट मध्ये. काऊन, तर बाळांनो इकडे बघा स्क्वेअर होता, मी इंटू करून डायरेक्ट स्क्वेअर रूट बी घेतला दोन्ही साईडला. ओके, तर टाइमचा स्क्वेअर रूट कॅन्सल झाले. 2 into 5 म्हणजे 10 कुठे जाणार, अंडर रूट मध्ये जाणार. आहे सर नो, हो सर. तर बाळांनो अंडर रूट ऑफ 10 ची व्हॅल्यू किती असते, तर देअरफॉर टाइम फॉर फर्स्ट रिव्होल्यूशन म्हणजे टी फर्स्ट इज इक्वल टू काय होणार रे, तर अंडर रूट ऑफ 10 ची व्हॅल्यू असते बाळांनो 1.612 समथिंग. ओके, चला काय होणार, सॉरी 3.162 3.10 आहे ना, 3.162 काय असणार, तर टाइम कशामध्ये राहणार रे, सेकंड मध्ये राहणार. आणि बाळांनो अशा प्रकारे आपल्याला काय मिळालेलं आहे, तर पहिल्या रिव्होल्यूशनचा टाइम आपण काढलेला. आता काय काढायचं रे, आपल्याला लास्ट रिव्होल्यूशनचा टाइम काढायचा. सर नो, हो सर. तर बघा आता काय करून देतो, तर लास्ट रिव्होल्यूशनचा टाइम काढायचा न्यूमेरिकल ओव्हरराइड नंतर. ओके, चला तर काय करणार आहोत रे, बघा फॉर लास्ट रिव्होल्यूशन किंवा लास्ट रिव्होल्यूशनचा टाइम काढायचा आहे मला. तर मी काय करणार रे, पहिल्या 9 रिव्होल्यूशनचा टाइम काढणार आणि उर्वरित टाइम, टोटल टाइम किती लागत आहे आपल्याला 10 रिव्होल्यूशन साठी, तर 10 सेकंड लागत आहे. तर मला लास्ट रिव्होल्यूशनचा टाइम काढायचा. तर मी काय करणार, पहिल्या 9 आणि नंबर ऑफ रिव्होल्यूशन किती होतात 10. ओके, तर मी काय करणार, पहिल्या 9 रिव्होल्यूशनचा टाइम काढणार. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्या 9 रिव्होल्यूशनच्या टाइम मधून टोटल टाइम मधून काय करणार, त्या 9 रिव्होल्यूशनच्या टाइमला मायनस करणार. तर मला काय मिळणार, जो शेवटच्या रिव्होल्यूशन साठी लागलेला टाइम आहे तो मिळणार. कसं करणार रे, बघा पुन्हा एकदा सांगतो, टोटल टाइम किती आपल्याकडे 10 सेकंड. 10 सेकंड मध्ये किती रिव्होल्यूशन होत आहेत, 10 रिव्होल्यूशन होतात. ओके, तर मला काय काढायचं आहे, लास्ट रिव्होल्यूशनचा टाइम काढायचा. तर मी काय करणार, पहिले 1 पासून तर 9 पर्यंतच्या रिव्होल्यूशनचा टाइम काढला मी ना, त्याच्यानंतर राहिला कोणतं लास्ट. तर लास्टच्या रिव्होल्यूशनच्या टाइमला काय करणार, टोटल 9 पहिल्या 9च्या टाइमला काय करणार रे, या टोटल टाइम मधून मायनस करणार. तर जो लास्ट रिव्होल्यूशनला लागणारा टाइम आहे तो मिळणार आहे. तर कसं काढायचं बघा, फॉर किंवा काय करायचं तर बाळांनो, फॉर 9 नंबर ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे 9 रिव्होल्यूशन पर्यंत टाइम किती लागत आहे, तर फॉर 9 रिव्होल्यूशन्स काय करणार बाळांनो, थीटा इज इक्वल टू होणार रे 9 होणार. आणि टाइमला कोण म्हणणार, तर T9 म्हणणार. येस ऑर नो, हो सर. तर बघा आता काय करायचं, चला तर बाळांनो नाव फॉर 9 रिव्होल्यूशन थीटाची व्हॅल्यू 9 ठेवली. तर बघा थीटाचं इक्वेशन कुठे आहे, इथं आहे. येस ऑर नो, चला बाळांनो तर ठेवा मग. तर थीटाची व्हॅल्यू 9 ठेवली. 9 इज इक्वल टू ओमेगा 0 इंटू टी म्हणजे 0 झाला प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. ओके, तर असं न करता बाळांनो तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता रे, येऊ शकता का, थीटाची व्हॅल्यू काय ठेवायची 9 किंवा इथूनच ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, 9 इज इक्वल टू 0 प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर म्हणजे हाफ अल्फा टी स्क्वेअर. तर बाळांनो हाफ अल्फाची व्हॅल्यू किती आपल्याकडे, अल्फाची व्हॅल्यू कुठे आहे रे, 1/5 आहे. येस ऑर नो, 1/5 आहे अल्फाची व्हॅल्यू. चला बाळांनो काय करणार, तर अल्फाची व्हॅल्यू 1/5 म्हणजे 1/5 इंटू 10 झाले. तर 9 इज इक्वल टू 1/2 इंटू 1/5 इंटू टी इंटू काय बाळांनो, टी कोणता आला रे 9. T9 चा काय करणार, स्क्वेअर करणार. ओके, चला तर काय करणार, देअरफॉर 2 इंटू 5 म्हणजे 10 झाले. 10 इकडे डिवाइड इकडे आले तर इंटू मध्ये म्हणजे 9 इंटू 10 म्हणजे किती झाले रे 90 इज इक्वल टू T9 चा स्क्वेअर. तर देअरफॉर T9 म्हणजे 9व्या रिव्होल्यूशनचा जो टाइम आहे तो इज इक्वल टू काय होणार रे, तर अंडर रूट ऑफ 90 होणार. येस ऑर नो, दोन्ही साईडला काय घेतला, स्क्वेअर रूट घेतला. तर हा 9व्या रिव्होल्यूशनचा टाइम आहे, तर T9 म्हटलं आपण त्याला. ओके, इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 90. अंडर रूट ऑफ 90 ला कसं लिहिणार, तर देअरफॉर T9 म्हणजे 9व्या रिव्होल्यूशनचा टाइम किंवा 9 रिव्होल्यूशन पर्यंतचा टाइम इज इक्वल टू 90 ला कसं लिहिणार रे, 10 इंटू काय करू शकतो, 9 लिहू शकतो. सर नो, 10 इंटू 9 म्हणजे 90 झाले. तर अंडर रूट ऑफ
10 इंटू 9, 9 चा स्क्वेअर रूट 3 निघला बाहेर, तर T9 इज इक्वल टू 3 इंटू अंडर रूट मध्ये कोण राहिला रे 10, अंडर रूट 10 ची व्हॅल्यू बघा लिहिलं 3.162, राहणार 3.162. चला मल्टिप्लिकेशन करायचं तर T9 इज इक्वल टू काय होणार रे 3 दुणे 6, त्यानंतर साइन त्रिक 18 चे 8, हातचाला 1 3 1 3 आणि 1 4, त्यानंतर 3 त्रिक 9 म्हणजे 9.48 समथिंग येत आहे सर न. चला बरोबर लिहितोय याला काय होणार आहे 3 दुणे 6, चला लिहिला वाढवलं 6, साइन त्रिक 18 चे 8, हातचाला 1 3 आणि 3 3 1 3 3 आणि 1 4, चला वाढवलं त्यानंतर 3 त्रिक 9 म्हणजे 9.486 हा T9 सेकंड मध्ये येणार. कोणाचा टाइम आहे रे हा, तर बाळांनो 9 रिव्हॉल्युशनचा टाइम आहे. आपल्याला लास्ट रिव्हॉल्युशनचा टाइम काढायचा, तर बस बघा देअरफॉर टी लास्ट रिव्हॉल्युशनचा टाइम किंवा बाळांनो इकडे काढू का रे, ते होणार नाही. ओके चला इथे काढून देतो बाळांनो, काही होत नाही बाळांनो, समजायचं बघा स्टेप बाय स्टेप मी सॉल्व्ह करून देतो. तर देअरफॉर इकडे दिसत असेल आय होप सो, टी लास्ट इज इक्वल टू काय करणार आहे 10 मायनस T9 करणार. काय करणार बाळांनो, देअरफॉर टी लास्ट रिव्हॉल्युशनचा टाइम इज इक्वल टू टोटल टाइम किती आहे, टोटल टाइम बाळांनो आपल्याकडे 10 सेकंद आहे. काय करणार याला मायनस करणार कोणामधून, तर सॉरी कोणाला मायनस करणार T9 ला, म्हणजे 9 रिव्हॉल्युशनचा टाइमला टोटल टाइम मधून मायनस केला तर आपल्याला लास्ट रिव्हॉल्युशनचा टाइम मिळेल. बघा लास्ट रिव्हॉल्युशनचा टाइम काढायचा आहे आपल्याला, टोटल टाइम माहित आहे आणि 9 रिव्हॉल्युशनचा टाइम माहित आहे, तर काय करणार आपण टोटल टाइम मधून 9 रिव्हॉल्युशनचा टाइम जर मायनस केला तर जो 10 नंबरचा म्हणजे लास्ट रिव्हॉल्युशन होता त्याचा टाइम मिळेल. तर देअरफॉर टी लास्ट इज इक्वल टू 10 मायनस T9 बघा बघा किती आला 9.486, किती आला रे 9.486, इथं येऊनच नाही राहिले जागा. ओके चला तरी पण करतो काहीतरी. ओके चला तर देअरफॉर टी लास्ट इज इक्वल टू 10 मायनस किती आहे T9 9.486 मायनस करायचा झाला, तर देअरफॉर टी लास्ट म्हणजे लास्ट रिव्हॉल्युशनचा टाइम इज इक्वल टू काय करणार आहे 10. बघा वजाबाकी कशी करायची, 0.000 लावून टाकायचा. ओके 9 पॉइंट आहे तर 9 पॉइंटच्या खाली पॉइंट घ्यायचा 486 3 डिजिट इकडे तर 3 0 घ्या इकडे. ओके चला काय करायचं सबट्रॅक्शन करायचं, करा बाळांनो किती होणार रे, चला तर काय होणार 10 मधून 6 गेले 4 आले, आजचाला 1, त्यानंतर 10 मधून 9 गेले किती राहिले 1 राहिला, आजचाला 1, 10 मधून 5 गेले 5 राहिले, आजचाला 1, 10 मधून 9 1 10 मधून 10 गेले 0.514 इज द करेक्ट आन्सर. ओके 0.514 सेकंड. ओके चला आणि लास्ट रिव्हॉल्युशनचा सुद्धा आपण काय काढलेला आहे बाळांनो टाइम काढलेला आहे अशा प्रकारे. चला रे तर बाळांनो काय केलेलं आहे बघा. ओके सगळ्यात आधी आपण क्वेश्चनला रीड केलेलं आहे. ओके याला थोडा प्रॅक्टिस करा, लिहून जाऊन काहीच कठीण नाही बाळांनो, क्वेश्चनला थोडा फील करायचं होतं. कसं रे, तर समव कशा तरी प्रकारे अँट जी होती मुंगी, बाळांनो बघितलं का रे मुंगी, हो सर, तर मुंगी जी आहे बाळांनो कशा तरी प्रकारे काय झालेले आहे स्टक झालेली आहे रिमला. रिमची डायमीटर दिली होती आपल्याला, त्याच्यानंतर डायमीटरवरून आपण रेडियस काढली, त्यानंतर काय केलं रे पहिले रोटेट नव्हता होत तर अँग्युलर व्हेलॉसिटी 0 झाली, रोटेट होत आहे 10 सेकंदामध्ये किती अचीव करताय तर ओमेगा 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड, टाइम किती लागत 10 सेकंद. तर एवढ्या गोष्टी काढायच्या होत्या आणि स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलेलं आहे बाळांनो. काय काय काढलेलं आहे बघा रे आपण, तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढल्या 10 सेकंड मध्ये, त्यानंतर बाळांनो काय केलंय फर्स्ट रिव्हॉल्युशनचा टाइम म्हणजे हा सुद्धा काढलेला आहे आणि लास्ट रिव्हॉल्युशनचा टाइम म्हणजे हा सुद्धा काढलेला आहे. दिसत आहे बाळांनो. चला तर अशा प्रकारे या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं होतं. चला त्यानंतर आपल्याला घ्यायचा नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे बाळांनो, तर आपण याला काय करणार रे मिटवणार, याला काय करणार बाळांनो मिटवून नेक्स्ट क्वेश्चन घेणार. ओके चला त्यानंतर बाळांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. ओके जो की आपला सेकंड न्यूमेरिकल आहे. क्वेश्चन नंबर 13 अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. ओके तर काय म्हणता बाळांनो क्वेश्चन बघा रे. ओके कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन ए कॉइन अँड ए ग्रॅमोफोन डिस्क इज 0.5. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय होते बाळांनो, तर डाटा मध्ये लिहिणार, डाटा सगळ्या आधी काय लिहिणार रे डाटा. बघा बाळांनो डाटा लिहायचं आपल्याला, सगळी पहिल्या स्टेप काय क्वेश्चनला वाचायचं, जे दिलंय ते डाटा मध्ये लिहायचं. तर काय दिलेलं आहे आपल्याला कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे बाळांनो बघा आपण वापरलेला त्याला म्यू यस म्हणजे काय होते रे म्यू ला यस लावायचा. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू काय आहे बाळांनो किती दिलेलं आहे 0.5 दिलेलं आहे. याला युनिट डायमेन्शन राहत नाही, कोएफिशिएंट आहे बाळांनो कॉन्स्टंट आहे, किंवा असं समजा या युनिटलेस आहे कोएफिशिएंट आणि डायमेन्शनलेस पण आहे. ठीक आहे तर किती दिलाय मग 0.5. ओके चला त्यानंतर रेडियस ऑफ द डिस्क इज म्हणजे कोणती डिस्क आहे ग्रॅमोफोन डिस्क. बाळांनो आता ग्रॅमोफोन नवीन शब्द असेल तुमच्यासाठी.
ग्रॅमोफोन म्हणजे काय तरी जसं आपण बघा पुराणे मूवीज बघत होतो पुराणेवाले किंवा ओल्ड मूवीज होत्या, ओल्ड मूवीज मध्ये बघा ते काय करायचे, जो कोणी ऍक्टर राहायचे तर बाळांनो ते काय करायचे रे, ते लावायचे म्युझिक साठी बघा, एक डिस्क फिरायची, एक पोंगासारखा राहायचा त्या डिस्कवर, म्हणजे अशी डिस्क राहत होती, एक पोंगा राहत होता असा बाळांनो, काय होतं ते डिस्क फिरत होती अशा प्रकारे आणि म्युझिक वाजायचा. ओके, तर ते म्हणजेच कोण आहे, ग्रॅमोफोन डिस्क आहे. ओके, चला बाळांनो समोर आता समोर. तर बाळांनो दिलेलं काय, रेडियस ऑफ द डिस्क म्हणजे ग्रॅमोफोन डिस्कची रेडियस म्हणजे कॅपिटल आर म्हणतो, चालेल का रे? एक काम करा ना, रेडियसला स्मॉल आरच म्हणा, बट कोणाच्या डिस्कच्या तर आर डी, डी म्हणजे डिस्क आहे, आर म्हणजे रेडियस, तर डिस्कची रेडियस किती आहे बाळांनो, किती आहे रे, 8 सेंटीमीटर इथे लिहितो. ओके, तर आर डी म्हणजे डिस्कची रेडियस इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, याला मीटर मध्ये करा रे, तर सेंटीमीटरला मीटर मध्ये कसं करायचं बाळांनो, 8 इंटू 10 टू द पॉवर -2 काय होणार सेंटीमीटरचा मीटर झाला. ओके, चला त्यानंतर इनिशियली द सेंटर ऑफ द कॉइन म्हणजे काय केलेलं आहे, ग्रामोफोन डिस्क वर कॉइन ठेवलेला आहे, तर कॉइनचा सेंटर जो आहे कुठे आहे म्हणते, इज 2 सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क, म्हणजे डिस्कच्या सेंटर पासून जो कॉइनचा सेंटर आहे बघा, अशा प्रकारे डिस्क आहे, डायग्राम बघा रे, ग्रामोफोनची डिस्क आहे. ओके, हा काय झाला, डिस्क आहे अशा प्रकारे काढा. ओके, चला ग्रामोफोन डिस्क आहे, ग्रामोफोन डिस्कचा काय झाला सेंटर, याची रेडियस किती आहे ग्रामोफोन डिस्कची, तर 8 सेंटीमीटर दिलेले आपल्याला. आणि बाळांनो ग्रामोफोन डिस्कच्या सेंटरला ओ जर म्हटला तर सेंटर पासून कोण रे, कॉइन म्हणजे सिक्का ठेवलेला आहे आपण, किती दूर, तर 2 सेंटीमीटर, म्हणजे ग्रामोफोन डिस्कच्या सेंटर पासून कॉइनचा जो सेंटर आहे तो समजा किती दूर आहे बाळांनो, 2 सेंटीमीटरवर आहे, म्हणजे हा कॉइनचा सेंटर झाला. आणि बाळांनो इथपासून इथपर्यंत किती आहे, तर 2 सेंटीमीटर, म्हणजेच बाळांनो जेव्हा डिस्क रोटेट होणार तेव्हा कॉइन सुद्धा काय होणार रे, रोटेट होणार आहे सर, कारण कॉइन वर डिस्क ठेवलेला आहे, सॉरी डिस्क वर कॉइन ठेवलेला आहे, तर कॉइन काय होणार, रोटेट होणार अशा प्रकारे, सर नो, हो सर. तर रेडियस ऑफ कॉइन किती झाली मग बाळांनो, 2 सेंटीमीटर झाली, काउंट तर या अशा प्रकारे फिरणार ना कॉइन, तर रेडियस ऑफ दी कॉइन किती झाली मग 2 सेंटीमीटर, काउंट तर त्याला 2 सेंटीमीटर वर ठेवलाय, तर रेडियस ऑफ दी कॉइन म्हणजे आर सी इज इक्वल टू किती झाली बाळांनो, 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर. ओके, चला त्यानंतर म्हणत काय बाळांनो, की फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क म्हणजे डिस्कच्या सेंटर पासून ऍट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लिपिंग फ्रॉम देअर, म्हणजेच बाळांनो की कमीत कमी किती फ्रिक्वेन्सी सो दॅट हा जो कॉइन आहे काय होणार रे, डिस्क फिरत आहे तर सेंट्रीफ्युगल फोर्स लागणे, सर नो, हो सर. फॉर एक्झाम्पल तुम्ही बसमध्ये बसला, बसला टर्निंग वर सेंट्रीफ्युगल फोर्स लागते, तसंच बाळांनो डिस्क जेव्हा फिरणार, डिस्कवर कॉइन ठेवला त्याच्यावर कोणता फोर्स लागेल रे, सेंट्रीफ्युगल फोर्स लागेल. तर असे किती मिनिमम फ्रिक्वेन्सीवर बाळांनो तो काय व्हायला पाहिजे, कॉइन जो आहे तो स्लिप व्हायला पाहिजे डिस्क वरून, ते मिनिमम फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची. ओके, तर काढणार आता काढून देणार बाळांनो, बघा काय करायचंय, चॉक घेऊ द्या मला, तर काय करणार रे काय काढायचंय, टू फाइंड जे काढायचं आहे ते लिहिणार, काय काढायचं आपल्याला टू फाइंड मध्ये, तर मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ मिनिमम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, चला बाळांनो देअर बाय व्हॉट, नंबर 2 हा झाला, पहिला झाला, नंबर 1 झाला. ओके, नंबर 1 काय झाला रे, तर एफ मिनिमम म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, एम आय एन म्हणजे मिनिमम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, हे आपल्याला काढायचं आहे. नंतर समोर काय म्हणताय, बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ॲट रिम, तर बाळांनो आपल्याला काय काढायचं, आन्सर म्हणजेच काय काढला होता आपण, फ्रिक्वेन्सी, तर फ्रिक्वेन्सीच काढायची आपल्याला, बट कधी रे, जेव्हा बाळांनो डिस्टन्स किती राहणार, तर आर इज इक्वल टू किती राहणार बाळांनो, 8 सेंटीमीटर राहणार, किंवा फॉर आर डी, म्हणजे आर डी काउंट घेतला तर ऑलमोस्ट ॲट दी रिम म्हणत आहे, कॉइन कुठे असायला पाहिजे, तर ऑलमोस्ट ॲट दी रिम, रिम वर असणे म्हणजे इथं असणे. ओके, रिम आहे ना, तर डिस्कची रिम आहे, रिम वर असणे म्हणजे इथं असणे, कॉइन जेव्हा 8 सेंटीमीटर वर राहणार तेव्हा फ्रिक्वेन्सी किती राहणार ते पण काढायचं. ओके, म्हणजे किती फॅक्टरने आन्सर चेंज होतात, तर याच्यापेक्षा हा जो आहे बघ किती पट राहणार. ओके, चला बाळा, तर आपल्याला समजलाय, डाटा काढलेला आहे आपण, क्वेश्चनला समजलो की काय आहे, ग्रामोफोन डिस्क आहे, ग्रामोफोन डिस्क वर एक कॉइन ठेवलेला आहे, कॉइन पहिले कसा ठेवलाय तर 2 सेंटीमीटर ठेवलाय, त्याच्यानंतर किती सेंटीमीटर वर ठेवायचं आहे रे, रिमवर म्हणजेच 8 सेंटीमीटर वर ठेवायचं आहे. तर सोल्युशन किंवा वी नो दॅट नाऊ, चला चालू व्हायचं बाळांनो, वी नो दॅट, इथून तुमचा आन्सर झाला, वी नो दॅट लिहिले तुम्ही की तुमचा इथून आन्सर चालू आहे, तुम्ही फॉर्म्युला लावणार. ओके, तर काय होत आहे बाळांनो, बघा आता मी डायग्राम मध्ये काहीतरी गोष्टी समजून सांगतो. बघा हा इथे कॉइन आहे, कॉइनचा वेट कुठे लागणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागणार. बघा कॉइन वरून मी वेट लावलाय डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. ओके, त्यानंतर वेटला कोण बॅलन्स करणार, तर नॉर्मल रिॲक्शन आहे, सर नो, तर एन म्हणजे काय बाळांनो, नॉर्मल रिॲक्शन आहे. कॉइन आणि डिस्क मध्ये काय होणार आहे, फ्रिक्शन होणार आहे, सर नो, तर एफ एस म्हणजे काय बाळांनो,
फ्रिक्शनल फोर्स आहे कोणामधला रे, कॉइन आणि डिस्क मधला. ओके, तर बाळांनो बघायचा फ्रिक्शनल फोर्स डायग्राम मध्ये बघा, रे हा फ्रिक्शनल फोर्स आहे एफ एस म्हणजे. ओके बघा हा एरो म्हणजेच काय, फ्रिक्शनल फोर्स आहे. कोणाकडे लागत आहे, डिस्कच्या सेंटरकडे लागत आहे. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे कोणता फोर्स होणार मग, तर सेंट्रिपिटल फोर्स होणार, एफसीपी होणार. येस और नो. चला फॉर्म्युला लावणार किंवा आपल्याला बघा रे काय करायचंय, फ्रिक्शनल फोर्स कोणाकडे लागत आहे, सेंटरकडे लागत आहे. सेंटरकडे लागणे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स लावा. तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे एफसीपी इज इक्वल टू कोण लागत आहे, तर फ्रिक्शनल फोर्स लागत आहे, त्याला एफ एस म्हणतो. ओके चला लाईटला काय झालं रे, तर बाळांनो काय करणार, एफसीपी इज इक्वल टू. ओके चला थोड्या बाळांनो इकडे प्रॉब्लेम क्रिएट झालेली. ओके आता लक्ष द्या, काय रे एफसीपी इज इक्वल टू काय आहे, फ्रिक्शनल फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कोणामुळे मिळत आहे, या फ्रिक्शनल फोर्स मुळे. दोघांचे मी फॉर्म्युला लावणार, तर देअर फोर्स एफसीपी म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो रे एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स म्हणजे कोण आहे, तर बाळांनो फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला सांगितला होता बघा, मी थिअरी मध्ये जेव्हा शिकवलं होतं तर सगळ्यांचे फॉर्म्युले सांगितले आणि तुम्हाला फॉर्म्युल्याची एक लिस्ट बनवून ठेवायची आहे, फॉर्म्युला शीट बनवून ठेवायची आहे पहिल्या चॅप्टर साठी. जेवढी बी फॉर्म्युला आलेले आहेत न्यूमेरिकल सोडवताना किंवा थिअरी मध्ये शिकवताना ए टू झेड फॉर्म्युला लिहून ठेवायचे, तेव्हाच तुमचा बाळांनो फिजिक्स स्ट्रॉंग बनणार. ओके चला तर बाळांनो एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिएक्शन. सर हे काय आता फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय होते, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिएक्शन. लिहिला बाळांनो. चला नॉर्मल रिएक्शनला कोण बॅलन्स करताय रे, एमजी बॅलन्स करताय. सर ना नॉर्मल रिएक्शन वर लागत आहे, एमजी खाली लागत आहे, तर नॉर्मल रिएक्शनला एमजी बॅलन्स करताय. नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू कोण झाला, एमजी झाला. तर देअरफॉर एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिएक्शनला काय देणार, एमजी. बाळांनो इकडचा एम आणि इकडचा एम एम काय झाले, कॅन्सल झाले. एम एम राहिला काय आर ओमेगा स्क्वेअर. तर देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू आर कसा होता ओमेगा स्क्वेअर सोबत इंटू मध्ये तिकडे गेला तर डिवाइड मध्ये जाणार, तर इज इक्वल टू काय इकडे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यूएस इंटू जी डिवाइडेड बाय काय येणार, हा इकडे आर होता. येस और नो, तर डिवाइडेड बाय आर. तर बाळांनो स्क्वेअर काढला तर हा कुठे जाणार आहे, स्क्वेअर रूट मध्ये, तर अंडर रूट ऑफ म्यूएस इंटू जी डिवाइड बाय आर म्हणजे ओमेगा मिळाला. येस और नो. चला आता काय करणार, एक काम करा ना, याला असा स्क्वेअर रूट मध्ये घेऊच नका, ओमेगा स्क्वेअर करा, डायरेक्ट सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे चला. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू कायला म्यूएस इंटू जी डिवाइड बाय आर. देअरफॉर बाळांनो ओमेगा म्हणजे ट्वाइस पाय होते. ओमेगाचा फॉर्म्युला बघा रे, ओमेगा इज इक्वल टू काय होते, किंवा पिरियडचा फॉर्म्युला सांगितला असणार बाळांनो, टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. हा फॉर्म्युला मी थिअरी मध्ये शिकवताना सांगितलेला आहे. टी म्हणजे काय होते, पिरियड होते, ओमेगाला इकडे आणा. तर बाळांनो ओमेगा इज इक्वल टू काय होणार आहे, ट्वाइस पाय अपॉन टी आणि 1 अपॉन टी म्हणजे काय होते, फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा इज इक्वल टू काय झाला, ट्वाइस पाय इंटू फ्रिक्वेन्सी. हा फॉर्म्युला झाला ओमेगाचा ट्वाइस पाय इंटू फ्रिक्वेन्सी. ठीक आहे चला बाळांनो, तर ओमेगाला काय लिहिणार, ट्वाइस पाय इंटू फ्रिक्वेन्सी म्हणजे 2 पाय एफ. त्याचा करणार होल स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला रे, म्यूएस इंटू जी डिवाइडेड बाय आर. इथपर्यंत समजलं का बाळांनो, हो सर. ठीक आहे तर आता काय करणार, लक्ष द्या. आता काय करणार, इथे होल स्क्वेअर आहे तर काय करणार, 2 चा स्क्वेअर, पायचा स्क्वेअर आणि एफ स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर किती झाला, देअरफॉर 2 चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर म्हणजे पाय स्क्वेअर इंटू एफ स्क्वेअर इज इक्वल टू. ओके काय बाळांनो, तर म्यूएस इंटू जी डिवाइडेड बाय आर. लिहितो बघा असं लिहा. ठीक आहे काय होणार आहे, म्यूएस इंटू जी डिवाइडेड बाय आर. आपल्याला बघा हा फ्रिक्वेन्सी पाहिजे, तर 4 पाय इकडे इंटू मध्ये तिकडे गेला तर डिवाइड मध्ये जाणार. तर देअरफॉर फ्रिक्वेन्सी कोणती आहे, मिनिमम फ्रिक्वेन्सी त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू म्यूएस इंटू जी डिवाइडेड बाय काय होणार, 4 पाय स्क्वेअर इंटू आर. 4 पाय स्क्वेअर इंटू आर नसेल तसं. सर नो चला व्हॅल्यू ठेवणार, तर बाळांनो देअरफॉर मिनिमम फ्रिक्वेन्सी त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, म्यूएस. म्यूएस किती आपल्याकडे 0.5. चला करा 0.5 इंटू ग्रॅव्हिटी किती घेऊ शकता बाळांनो, एकतर ग्रॅव्हिटीला तुम्ही 9.8 घ्या किंवा 10 घ्या, किंवा ग्रॅव्हिटी 9.8 म्हणजे पाय स्क्वेअर होते, किती होते रे, पाय स्क्वेअर. तर खाली पाय स्क्वेअर आहे, वर बी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू घेऊ शकता तुम्ही, पाय स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 पाय स्क्वेअर इंटू आर. किती आपल्याकडे, कोणाची रेडियस घेणार, पहिले कुठे होता कॉइन, तर 2 सेंटीमीटर वर, तर रेडियस किती घेणार बाळांनो, आरसी म्हणजे किती 2 इंटू 10 टू पॉवर -2, तर 2 इंटू 10 टू द पॉवर -2. चलो प्यारे बच्चो, हा पाय स्क्वेअर काय झाले रे, कॅन्सल. 4 इंटू 2 म्हणजे 8, 10 टू द पॉवर -2 खाली डिनॉमिनेटर मध्ये त्याला वर गेला तर काय होणार, 10 टू पॉवर +2 होणार. ओके चला बाळांनो, तर समोर ओके इझीच आहे हा क्वेश्चन, जास्त काही डिफिकल्ट वाटून नाही राहिलाय. तर काय करणार बघा, डायग्रामला पण साईडला राहू देतो, मिटवत नाही, समजण्यासाठी आवश्यक आहे बाळांनो डायग्राम. ओके चला आता काय करणार रे, तर बघा फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर एफ मिनिमम फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर. ओके
स्क्वेअर इज इक्वल टू, बघा आणखी काही काढायचं होतं का रे? चला यार पुन्हा जागा लागेल बोर्डवर, मी ट्राय करतो थोडा याला कंजस्टेड करण्याचा. ओके, इज इक्वल टू कॅल्क्युलेशनच करायचा. 0.5 ला लिहू शकतो का? 5 × 10⁻, किंवा एक काम करा ना, -2 वर गेल्यावर तर 0.5 जसंच्या तसं -2 जो आहे 10⁻²2 जो आहे तो वर आला तर 10⁻, किती होणार बाळांनो? +2 होणार. डिवायडेड बाय काय रे? 4 × 2 म्हणजेच 8 आहे. चला बाळांनो बस लास्ट स्टेप बाकी आहे. तर एफ मिनिमम स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार रे? 0.5 × 10⁻+2, 10⁻+2 म्हणजे 100 होते. ओके, 10चा स्क्वेअर 100, 100 × 0.5 म्हणजे 50 होणार आहे. सर नो? हो सर. तर 50 डिवायडेड बाय 8, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, हा कुठे जाणार? 50 डिवाइड बाय 8 स्क्वेअर रूट मध्ये जाणार. ओके, तर एफ मिनिमम इज इक्वल टू काय होणार बाळांनो? बघा रे काय होणार आहे? तर √50, 50 ला कसं लिहू शकतो? 25 × 2 लिहू शकतो. 25 × 2 डिवायडेड बाय 8 ला कसं लिहू शकतो रे? 4 × 2. 2 काय झालं स्क्वेअर रूट मध्ये? कॅन्सल झालं. 25 चा स्क्वेअर रूट म्हणजे 5, 4 चा स्क्वेअर रूट म्हणजे 2, 5/2 म्हणजे 0. सॉरी, किती होणार रे? 2.5. काय फ्रिक्वेन्सी आहे? कशामध्ये राहणार? हर्ट्स मध्ये राहणार बाळांनो. फ्रिक्वेन्सी कशामध्ये राहणार? हर्ट्स मध्ये राहणार. ओके, चला बाळांनो, तर हे काय झाली? मिनिमम फ्रिक्वेन्सी मिळाली का आन्सर पहिला? हो सर. काही कठीण होता का बाळांनो? नाही. काय केलेलं रे? कन्सेप्टला समजायचं होतं बाळांनो. फॉर्म्युला काय काढायचं आहे ते जे दिलंय ते, त्याच्यानंतर फॉर्म्युला लावून आपण कन्सेप्च्युअल काय लावलेलं? फॉर्म्युला लावलेले आहे. आणि काय करायचं होते? तर याला सॉल्व्ह करायचं होतं. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय काढायचं आहे? तर फ्रिक्वेन्सी काढायची आहे. कधी रे? जेव्हा डिस्टन्स किती राहणार म्हणते? तर बाळांनो ऑलमोस्ट ॲट दी रिम म्हणजे 8 सेंटीमीटर किंवा 8 × 10⁻² मीटर. तर नंबर 2 मध्ये बघा, नंबर 1 झाला रे मिनिमम फ्रिक्वेन्सी. नंबर 2 मध्ये काय करणार? तर आपल्याला काय माहिती आहे बाळांनो? फ्रिक्वेन्सी आणि डिस्टन्स मधला रिलेशन बघा फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर आणि डिस्टन्स एकमेकांना कसे आहेत? इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. याच्यावर बघा, फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर आणि रेडियस कशात एकमेकांना? इन्व्हर्स प्रपोर्शन. बघा, रेडियस इकडे डिनॉमिनेटर मध्ये, फ्रिक्वेन्सी इकडे न्यूमरेटर मध्ये आहे. जर डिनॉमिनेटर इज इक्वल टू दुसरा न्यूमरेटर मध्ये आहे, तर बाळांनो काय होणार? इन्व्हर्स प्रपोर्शन. अशा प्रकारे काय आहे? तर फ्रिक्वेन्सी जे आहे ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. कोणाला रे? √r ला. काऊन? तर याचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, म्हणजे फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस. बट याचा स्क्वेअर काढला तर तुम्ही हा कुठे जाणार? स्क्वेअर रूट मध्ये जाणार. ओके, चला बाळांनो, काही कठीण आहे का? मग नाही आहे सर. तर हा झाला फ्रिक्वेन्सी जे आपल्याला पाहिजे. एक काम करा, या एफ मिनिमम याला मी F2 म्हणतो, याला मिनिमम फ्रिक्वेन्सीला F1 म्हणतो. ओके, F1 म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी होती, F2 म्हणजे काय? तर आपल्याला जे काढायचे रिम वाली. ओके, चला म्हणजेच F1 होता. ओके, इज इक्वल टू याला F1 म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता काय करणार? किंवा एफ मिनिममच होणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला बाळांनो, तर काय करणार? अँड एफ मिनिमम किंवा मिनिमम फ्रिक्वेन्सी कशी राहणार बाळांनो? डायरेक्ट इन्व्हर्सली प्रपोर्शनल राहणार. कोणाला रे? तर √, हा कोणाचा डिस्टन्स आहे? हे फ्रिक्वेन्सी कधीची आहे बाळांनो? जेव्हा रेडियस किती राहणार? RD, म्हणजेच ऑलमोस्ट ॲट दी रिम. तर रेडियस किती राहणार? RD. आणि हे कधीची आहे? मिनिमम फ्रिक्वेन्सी जेव्हा रेडियस किती होती रे? RC, म्हणजेच कॉइन जिथे होता तेवाली रेडियस. ओके, चला बाळांनो, दोघांचा रेशिओ घ्या, आन्सर मिळून जाणार. तर काय करणार बघा? देअरफोर फ्रिक्वेन्सी कोणती वाली रे? जे पाहिजे ते वाली डिवायडेड बाय मिनिमम फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू होणार इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. तर √, दोघांमध्ये बी √, आहे तर एकच वेळेस लिहिणार किंवा 2 वेळेस लिहून दाखवतो, म्हणजे एक स्टेप वाढणार. ओके, चला सगळ्यांना समजला पाहिजे अशा प्रकारे सांगत आहो बाळांनो, सो दॅट म्हणायचं नाही मग की सर कसं झालं. म्हटले बी तरी बाळांनो मी सांगून देणार स्टेपला तुम्ही काय करायचं आहे. सर हे स्टेप कशी आली किंवा मला काहीतरी विचारायचं आहे, कशा प्रकारे विचारू शकता ते तुम्ही विचारा. ओके, चला किती बोलताय सर तुम्ही? बोलाच लागते. ओके, चला आता काय करणार बाळांनो? तर बघा रे काय आहे? एफ जो आहे त्याच्यासाठी काय आहे? 1/RD आहे. तर बघा लिहिला. आणि काय मिनिमम साठी 1/RC, याच्या आपण वर जाणार. या सर इन्व्हर्स प्रपोर्शन आहे, तर याचा इकडे येणार, याचा इकडे जाणार. ओके, तर √RC बाळांनो, दोन्ही पण √ मध्ये ते एकच वेळेस लिहिलं. बघा आता तुम्हाला समजण्यासाठी मी मिटवला बी आणि लिहिला बी. ओके, तर काय झालं मग? √RC/RD. चला व्हॅल्यू ठेवायच्या, संपला. तर F/F मिनिमम इज इक्वल टू काय होणार रे? √RC किती आपल्याकडे बघा बाळांनो? 2 × 10⁻² आणि RD किती आहे? तर 8 × 10⁻². तर 2 × 10⁻² मीटर मध्ये आहे, डिवायडेड बाय 8 × 10⁻². हा बघा कसा 10⁻² काय झाले? कॅन्सल. तर 2/8 म्हणजे 1/4, 1/4 चा स्क्वेअर रूट म्हणजे 1/2. तर आला काय मग? देअरफोर इथे बघा रे, देअरफोर काय आला? F इज इक्वल टू, हा डिवाइड वाला तिकडे जाणार, याचा आन्सर किती येणार? 1/2 येणार स्क्वेअर रूट वगैरे काढून. तर हा किती झाला बाळांनो? F मिनिमम. तर काय होतं रे बाळांनो? की आन्सर किती चेंज होत आहे? जर तुम्ही रेडियसला वाढवले तर काय होत आहे? फ्रिक्वेन्सी 1/2 येत आहे, इनिशियल फ्रिक्वेन्सी किंवा मिनिमम फ्रिक्वेन्सीच्या. ओके, अँड दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, चला त्यानंतर बाळांनो आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे रे. तर या क्वेश्चनला आपण काय करणार? मिटवणार आणि काय करणार? तर
नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणार. समजला का बाळांनो? चला समजून घ्यायला एकदा, त्यानंतर आपण घेऊ नेक्स्ट क्वेश्चन. ओके चला, त्यानंतर बाळांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे रे क्वेश्चन नंबर 14 बाळांनो, जो की आपला आजचा तिसरा न्यूमेरिकल आहे. ओके चला, तर पार्ट ऑफ काय म्हणतात रे, पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक इज टू बी डिझाईन फॉर ए रेडियस ऑफ. क्वेश्चनला वाचायचं आहे बाळांनो, वाचा. ओके, वाचून झाल्यानंतर काय करणार, सगळ्याचे डाटा लिहिणार. ओके, तर तुम्ही वाचायचं आहे बाळांनो, क्वेश्चनला बघा डाटा. चला बाळांनो काय म्हणताय बघा, वाचूनच काढून देतो मी डाटा. काय रे, पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक. रेसिंग ट्रॅक आहे, त्याला डिझाईन केलेलं आहे ज्याची रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे आर इज इक्वल टू किती आहे बाळांनो बघा रे, फॉर ए रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे, 72 मीटर आहे बाळांनो. तर आर इज इक्वल टू किती झाला रे, 72 मीटर. चला समोर बघा, वी आर नॉट रिकमेंडिंग द व्हेकल टू ड्राईव्ह फास्टर दॅन 216 किलोमीटर पर अवर. बाळांनो मॅक्झिमम म्हणजे वी आर नॉट रिकमेंडिंग म्हणजे आपण काय करतो, व्हेकलला रिकमेंड नाही करतो कशासाठी, टू ड्राईव्ह फास्टर दॅन म्हणजे 216 पेक्षा जास्त स्पीड, 216 किंवा 216 किलोमीटर पर अवर यापेक्षा जास्त स्पीड आपण रिकमेंड करत नाही. म्हणजे ते आपले काय झाले मॅक्झिमम स्पीड. तर व्ही मॅक्स इज इक्वल टू काय झाला बाळांनो, 216 किलोमीटर पर अवर. KMPH म्हणजे काय होतं रे, किलोमीटर पर अवर. ठीक आहे, चला बाळांनो याला मीटर पर सेकंड मध्ये करा काउंट सर. तर मला सांगा रे, हे जो आहे आपला 216 किलोमीटर पर अवर, किलोमीटर पर अवर हा काय आहे, एसआय युनिट आहे का, नाही बाळांनो. सगळ्याचे सगळे काय करायचे, जे काय आपल्याला क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्यांना एसआय सिस्टम मध्ये आणायचा पहिले. तर किलोमीटर पर अवर हा युनिट तर आहे स्पीडचा, पण बाळांनो एसआय युनिट नाही आहे, याला कन्वर्ट करणार. तर किलोमीटर पर अवरचा कसा होणार बाळांनो बघा, इकडे करून दाखवतो रे, किलोमीटर पर अवर असाच लिहितो ना, हो सर. ओके, तर इज इक्वल टू काय होणार, याला करायचं आहे मीटर पर सेकंड मध्ये. तर बाळांनो बघा, किलोमीटरच्या ठिकाणी मीटर लिहिला तर किती लागेल रे, 1000 मीटर म्हणजे किलोमीटर झाला आहे सर नो. चला त्याच्यानंतर बाळांनो सेकंद आहे, मला अवरला सेकंड मध्ये लिहायचं आहे. किती सेकंद म्हणजे 1 अवर होते रे, तर 60 हे मिनिट झाले, इंटू काय करणार पुन्हा 60 म्हणजे 60 इंटू 60 आता कशात झालं, सेकंड मध्ये. चला बाळांनो इज इक्वल टू काय आहे रे, 1000 म्हणजेच 1 किलोमीटर पर अवर इज इक्वल टू 1000 जसे तसे 60 इंटू 60 म्हणजेच करणार आहे 3600 मीटर पर सेकंड. ओके, 0000 कटले, राहिलं काय 10 भागिला 36 म्हणजे 5 भागिला 18 म्हणजेच काय रे, किलोमीटर पर अवरचा जर तुम्हाला मीटर पर सेकंड मध्ये करायचं तर कितीने इंटू करावं लागेल बाळांनो, 5/18 ने करावं लागेल. सर नो, हो सर. तर इज इक्वल टू बाळांनो 216 इंटू काय करणार रे, 5/18 म्हणजेच काय झाला, किलोमीटर पर अवरचा मीटर पर सेकंद झाला. समजलं का बाळांनो? चला चला याला मिटवतो तर बघून घ्या एकदा. ओके चला रे, त्यानंतर समोर चला आता काय करणार, मॅक्झिमम स्पीड आहे. समोर क्वेश्चनला वाचा काय म्हणत आहे. क्वेश्चन बघा इथपर्यंत झालेला आहे आपला, 216 किलोमीटर पर अवर पण झालाय. विथ व्हॉट अँगल शुड द रोड बी टिल्टेड. बाळांनो अँगल, किती अँगलने रोड जो आहे तो टिल्ट केला. आता अँगल म्हणजेच काय रे, कोणता अँगल राहणार हा, अँगल ऑफ बँकिंग. ओके, रेसिंग ट्रॅक आहे तर बँकिंग प्रोसेस वापरली जाणार, अदरवाईज रायडरची किंवा बाईक किंवा रायडरचा व्हेकल कुठे जाणार बाळांनो, रोडच्या बाहेर जाणार. सरळ बघितलं असेल तुम्ही फॉर्म्युला 1 रेसिंग वगैरे. ओके चला काय करायचं आहे रे बघा, तर विथ व्हॉट अँगल शुड द रोड बी टिल्टेड म्हणजेच काय करायचं आहे, टू फाइंड काय काढायचं आहे बाळांनो, किती अँगलवर रोड टिल्टेड आहे ते काढायचं आहे. अँगल ऑफ बँकिंग म्हणजेच थिटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, यालाच काढणार आपण अँगल ऑफ बँकिंग. सर नो, चलो बाळा. ऍट व्हॉट, त्यानंतर हा पहिला झाला. दुसरा वगैरे काय म्हणताय, ऍट व्हॉट हाईट विल इट्स आउटर एज बी विथ रिस्पेक्ट टू इनर एज. आउटर एज आणि इनर एज ची काय काढायची आहे नंबर 2 मध्ये, तर हाईट काढायची आहे. तर हाईट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, एच इज इक्वल टू क्वेश्चन मार्क विथ रिस्पेक्ट टू द इनर एज इफ द ट्रॅक इज किती मीटर वाईड आहे, 10 मीटर वाईड. म्हणजेच बाळांनो हाईट काढायची आहे कधी रे, जेव्हा आपल्याला वाईडनेस किंवा विड्थ इज इक्वल टू दिली जाणार किती बाळांनो, तर 10 मीटर दिली असेल त्यावेळेस काय काढायचं आहे, हाईट काढायची आहे इनर एज आणि आउटर एजची. तर वी नो दॅट किंवा सोल्युशन नाऊ. चला बाळांनो एवढा हा दिलेला आहे, हा काढायचा आहे तर आपण काढणार. काय करणार नाऊ. चला रे काय करतो बाळांनो बघा, वी नो दॅट. आता सर तुम्ही असाच म्हणून राहिले हर न्यूमेरिकल मध्ये, तर वी नो दॅट पासून चलो आपल्याला माहित आहे आता काय करायचं आहे. वी नो दॅट काय माहित आहे बाळांनो आपल्याला, थिटा म्हणजे अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला काय असते रे, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, बोला बाळांनो, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आपल्याकडे व्ही पण आहे आणि आर पण आहे. जी किती घेणार बे, जी जे असते एकतर 9.8 घ्या किंवा पाय स्क्वेअर घेऊ शकता, किंवा आपले जे 9.8 ची राऊंड ऑफ व्हॅल्यू किती घेऊ शकता तुम्ही, राऊंड फिगर मध्ये 10 बी म्हणू शकता. ओके चला तर काय करणार,
देअरफॉर अँगल ऑफ बँकिंग म्हणजे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर रे? याचा कॅल्क्युलेशन करून देऊ का बाळांनो? 216 भागिले 216 इंटू 5 भागिले 18 करून देऊ का रे? चला ठीक आहे, करून देतो. तर याला इज इक्वल टू बघा 216 भागिले 18 करा, इज इक्वल टू काहीतरी येणार व्ही मॅक्स ची व्हॅल्यू येणार 216 डिवायडेड बाय 18. 18 एक 18 राहिले किती रे? 21 18 3 राहिले 36. 18 दुने 36 म्हणजे 12 बाळांनो. किती? तर 12 गुणिला कोण आहे 5. 12 इंटू 5 म्हणजे किती झाले? 60 मीटर पर सेकंड. चला कोणाला नाही समजला रे? काय केलं? 216 ला 18 ने भागला इंटू 5 आहे का? तर 216 भागिले 18 म्हणजे किती आले? 12. 12 गुणिला 5 म्हणजे 12 पंचे 60 मीटर पर सेकंड व्ही मॅक्स आहे आपला. ओके, तर व्ही ची व्हॅल्यू किती आली रे? 60. त्याचा काय स्क्वेअर आहे, तर 60 इंटू 60 म्हणजे व्ही चा स्क्वेअर होणार आहे. सर नो? हो सर, समजून राहिलाय सर, व्हेरी गुड. ओके, चला बाळांनो टेन्शन घ्यायची नाही, पूर्ण सोडून देणार, प्रॉपरली समजायचं. थोडासा वेळ लागला तरी चालेल बाळांनो, आपल्याला कुठल्याच प्रकारची असं नाही की पहाड उचललायचं 2 मिनिटांमध्येच. ओके, स्टेप बाय स्टेप समजायचं आहे बाळांनो, तेव्हाच तुमचा जो फिजिक्स आहे न्यूमेरिकल स्ट्रॉंग बनणार. ओके, चला बाळांनो काय करणार? व्ही स्क्वेअर किती आहे? व्ही किती आहे? 60 मीटर पर सेकंड. व्ही चा स्क्वेअर म्हणजे 60 इंटू 60 झाला. सर नो? हो सर, 60 इंटू 60 म्हणजे 60 चा स्क्वेअर म्हणजे व्ही चा स्क्वेअर झाला. डिवायडेड बाय कोण आहे रे? आर. आर किती आहे बाळांनो? 72 इंटू जी किती घेणार? डायरेक्ट 10 घेऊन टाका, राऊंड ऑफ व्हॅल्यू. ओके, चला 10 डिवायडेड बाय 60. 60 डिवायडेड बाय 10 आहे. 60 डिवायडेड बाय 10 म्हणजे 6 राहिले. सर नो? हो, 6 गुणिला 60 म्हणजे किती झाले रे? 360 झाले सर. डिवायडेड बाय 72. तर देअरफॉर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ काय करणार बाळांनो? 6 7 36 36 1 0 बाकी आहे, तर 360 भागला किती रे? 72. चला बाळांनो फाडावण्याच्या तुम्हाला माहितच असेल. बघा इकडे करून देतो. 360 डिवायडेड बाय 72. 18 चा भाग जातोय. सर नो? 18 दुने 36 म्हणजे 20 भागीला 18 चौक 72 म्हणजे 20 भागीला 4 म्हणजे 4 भागीला 20 भागीला 4 राहिले. सर नो? 20 भागीला 4 म्हणजे किती रे? 5 5 चौक 20. ओके, चला याचं उत्तर किती आला मग? सीधा सीधा बाळांनो 20 भागीला 4 म्हणजे किती आला? 5 आला. कसा आला रे? बघा रे, 18च्या भाग जातो ना 36. 18 दुने 36 बट हा 36 होता का नाही? इथे 360 1 0 लावायचा म्हणजे 20 झाले. ठीक आहे, 18 चौक 72 सीधा पुरेच कटले. राहिला काय? 20 भागीला 4 म्हणजे 5. ओके, चला बाळांनो तर काय झाला मग? देअरफॉर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5. अरे सर, हा तर आपला आन्सरच आहे. चलो प्यारे बच्चो, तर आपण काढलं अँगल ऑफ बँकिंग काढलेलं आहे. टॅन इनवर्स 5 ची व्हॅल्यू इज इक्वल टू मध्ये याला बी लिहून देतो. टॅन इनवर्स 5 ची व्हॅल्यू येणार आहे 78.69 डिग्री. सर हा तुम्ही ना कसा लिहिला सर? तर बाळांनो बघा, हा समजण्यासाठी मी लॉग टेबल शिकवणार 11th स्टँडर्डला. ओके, जेव्हा मी लॉग टेबलचा व्हिडिओ टाकणार तेव्हा तुम्हाला हा बघायचा की कसा काढलेला आहे. ओके, तेव्हा तुम्हाला समजणार. आताच मी लॉग टेबल नाही शिकवू शकत. का बरं? तर तुम्हाला येते बा असा माझा कन्सन्ट्रेशन आहे, कारण 11 वर्गात शिकायचं असतं. ओके, तब्येत बिघडली. चला आता काय करणार आहे? नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे? पहिला आन्सर भेटला, दुसरा. चला मजा येऊन राहिली सर, थोडी थोडी आता समजायला लागल्या सर फिजिक्सचे न्यूमेरिकल्स. तर समजणार बाळांनो, व्हिडिओला व्यवस्थित बघा, समजा, आणि जे बोलतो ना आपला एक एक शब्द काय अमृत आहे, त्याला बरोबर ऐकायचं आहे बाळांनो. कारण कधी कधी कामाची गोष्ट चांगल्या प्रकारे न बोलता मी बाळांनो स्पीड मध्ये बोलून देतो. ओके, तर लक्षात ठेवायचं आणि काय करायचं? चांगल्याने ऐकायचं आहे, बघायचं आहे सर, लिहून करायला बोलून करायचं. ओके, चला बाळांनो, तर कुठे होतो आता? नंबर 1 भेटला, अँगल ऑफ बँकिंग काढला आपण. नंबर 2 मध्ये काय काढायचं? हाईट काढायचं. हाईट कशी काढायची बघा बाळांनो. तर बँक रोड म्हणजे हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे, आपली आउटर एज आहे. किती अँगल असतो रे? अँगल ऑफ बँकिंग म्हणजे थिटा असतो बाळांनो. आपली व्हेकल ज्या अशी चालते. सर नो? हे व्हेकल होती, काढली होती अशा प्रकारे इथे. सर नो? तर बाळांनो रोडची विड्थ म्हणजे इथपासून इथपर्यंत झाला. इथपासून इथपर्यंत किती आहे बाळांनो? 10 मीटर दिलाय बघा. डब्ल्यू इज इक्वल टू किती दिलाय आपल्याला? कुठे आहे रे? डब्ल्यू 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 इज इक्वल टू 10 मीटर. ओके, तर बाळांनो हा इथपासून इथपर्यंत किती आहे? 10 मीटर आहे. याला आपण म्हटलेलं आहे डब्ल्यू म्हटलेलं. ओके, चला मी काय करतो रे? हे आपली इनर एज आहे, हे आपली आउटर एज आहे. इनर एज आणि आउटर एज मधली हाईट काढायची म्हणजे हा डिस्टन्स काढायची. असं नो? हाईट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. डायग्राम तिकडे एकदम तिकडे गेली आहे, इकडे काढतो. ओके, चला. ओके, बघा रे डायग्राम इथे काढतो बाळांनो. बघा काय करायचं, एकदम छोटीशी गोष्ट राहिलेली आहे. तर बघा, हा झाला आपला हॉरिझॉन्टल सरफेस, हा झाला अँगल ऑफ बँकिंग, हे झाली आपली आउटर एज. व्हेकल रोड जो राहणार तो अशा प्रकारे कर रोड राहणार, म्हणजे बँकिंग अँगल आपण दिलेला आहे. ओके, चला बाळांनो, इथे आपली व्हेकल असते. सर नो? हो सर. ओके, चला बाळांनो, आता होते काय रे? तर इथपासून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे काय झाली? रोडाची विड्थ झाली. किती? रुंदी. रुंदी म्हणजे विड्थ. डब्ल्यू इज इक्वल टू कितीला आहे? इथपासून इथपर्यंत. ओके, किती आहे? 10 मीटर आहे. ओके, हाईट काढायची आपल्याला, काय करणार बाळांनो? अशा प्रकारे हाईट काढायची आहे. तर एच इज इक्वल टू
काय होते तर बघा आता एच इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे. कसं काढणार बाळांनो बघा, हा अँगल थीटा आहे तर हा अँगल कोणता होणार, हे झाली इनर एज, हे झाली आउटर एज रोडची. तर बघा इनर एज आणि आउटर एज मधला जो अँगल आहे हा थीटा होता तर हा बी कोण राहील रे, थीटा. ओके, हा थीटा आहे बाळांनो. इथपासून इथपर्यंत कोण आहे रे, कोण आहे बाळांनो, इथपासून इथपर्यंत विड्थ आहे. तर थीटा सोबत विड्थ आहे, हा विड्थ आहे तर थीटा सोबत आपण विड्थला काय करणार, डब्ल्यू ला काय करणार रिझॉल्व. जो थीटा सोबत लागून आहे तो काय डब्ल्यू चा साइन थीटा. हो सर बरोबर बोलल्या सर. ओके, आणि जो थीटाच्या अपोजिट आहे तो काय होणार, हवाला म्हणजे हाईट आहे इथपासून इथपर्यंत काय बाळांनो, तर हाईट इज इक्वल टू काय होणार, मग अपोजिट आहे म्हणजे डब्ल्यू चा कोण होणार तो, अपोजिट असेल तर साइन थीटा, ऍडजस्टंट असेल तर कॉस थीटा, काही बी बोलताय सर. ओके, हो बी म्हणताय तुम्ही बाळांनो. हा बघा विड्थ आहे, हा लागून असेल तर ऍडजस्टंट आहे, ऍडजस्टंट असेल तर कॉस थीटा, म्हणजे विड्थचा काय झाला हा कॉस कंपोनंट. आणि हा एच आहे, एच इज इक्वल टू म्हणजे हा डिस्टन्स किती होणार आहे, अपोजिट आहे थीटाच्या म्हणजेच कोण आहे विड्थला रिझॉल्व करतो. तर एच इज इक्वल टू डब्ल्यू साइन थीटा म्हणजे विड्थचा साइन थीटा. बघा फॉर्म्युला मिळाला, एच इज इक्वल टू काय फॉर्म्युला मिळाला, डब्ल्यू साइन थीटा. तर नंबर 2 मध्ये वी नो दॅट आपल्याला एच इज इक्वल टू काय माहिती आहे बाळांनो, हाईट इज इक्वल टू विड्थ इंटू साइन थीटा. थीटा म्हणजे काय तर अँगल ऑफ बँकिंग आहे. चला बाळांनो, हाईट इज इक्वल टू विड्थ किती आपल्याकडे बघा 10 मीटर आहे तर 10 इंटू साइन, साइन थीटाची व्हॅल्यू किती आहे रे, साइन थीटाची व्हॅल्यू किती आहे 78.69 डिग्री. चला लिहा, तर 70 किती आहे 8.69 डिग्री. ओके, चला बाळांनो कॅल्क्युलेशनच करायचं तर एच इज इक्वल टू 10 इंटू साइन ऑफ 78.69 डिग्रीची व्हॅल्यू तर 0.98 किती येते रे 0.98. सर कशी आली, तर त्याच्यासाठी इथं सांगितलं होतं बाळांनो, जसं हा आला ना तसाच हा बी काढा लागते. यासाठी मी लॉग टेबल शिकवणार आहे. बट ज्यांना येतं त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेमच नाही, ज्यांना नाही येत बाळांनो त्यांच्यासाठी मी 1-2 दिवसामध्ये लॉग टेबल शिकवणार आहे. बट लॉग टेबल 1-2 दिवसामध्ये होणार नाहीये. तर मी जेव्हा साइन किंवा साइन किंवा साइन इनवर्स, कॉस किंवा कॉस इनवर्स, टॅन किंवा टॅन इनवर्स काढायला शिकवणार लॉग टेबल मध्ये, तो वाला व्हिडिओ बघायचा, समजून जाणार. ओके, तर बाळांनो करा 0.98 इंटू 10 करा, तर एच इज इक्वल टू काय झाला रे 9.8. कशामध्ये राहणार, हाईट मीटर मध्ये राहणार. तर बाळांनो बघा आपण हाईट पण काढलेली होती आणि काय काढलेलं आहे रे, तर अँगल ऑफ बँकिंग पण काढलाय. आणि हा आपला क्वेश्चन नंबर 14 होता. ओके, अनसॉल्व्ड एक्झाम्पल. चला याला मिटवायचं आहे बाळांनो. त्यानंतर आपण घेऊ रे नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं आहे आपल्याला. ओके, चला तर बाळांनो काय आहे रे बघा, क्वेश्चन नंबर 15 आपल्या टेक्स्ट बुक मधला अनसॉल्व्ड न्यूमेरिकल क्वेश्चन नंबर 15. काय म्हणताय बघा, द रोड इन द एक्झाम्पल 14 अबाव इज, म्हणजे काय रे रोड कोणता आहे, हा जो 15 क्वेश्चन आहे याच्यामध्ये रोड कोणता आहे, याच्या क्वेश्चन नंबर 14 मधला रोड आठवते का, रेसिंग ट्रॅक म्हटलं होतं बाळांनो आपण त्याला. हो सर, तर रेसिंग ट्रॅक होता, त्याची रेडियस दिली होती आपल्याला 72 मीटर दिली होती. आणि बाळांनो स्पीड किती होती त्याच्यावर, मॅक्झिमम स्पीड तर 216 किलोमीटर पर आवर. त्याच्यामध्ये काय काढलं होतं आपण, अँगल ऑफ बँकिंग आणि हाईट काढली होती. तर इथे काय म्हणताय, तोच रोड आहे इज कन्स्ट्रक्टेड ऍज पर रिक्वायरमेंट्स, कन्स्ट्रक्ट केला त्याला रिक्वायरमेंट नुसार. द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर ऑफ व्हेकल ऑन दिस रोड इज किती दिलाय रे 0.8. तर काय दिलेलं आहे डाटा, डाटा मध्ये लिहा बाळांनो लवकर. काय करणार रे, काय दिलंय कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दिलेलं आहे, किती दिलेलं आहे तर म्यू एस म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू किती दिलाय बाळांनो 0.8 दिलेलं आहे. ओके, नंतर काय म्हणतात, विल देअर बी एनी लोअर स्पीड लिमिट, अरे लाईट लागाय त्याला. ओके, विल देअर बी एनी लोअर स्पीड लिमिट. तर बाळांनो लोअर स्पीड लिमिट जे आहे ते किती राहणार म्हणते, येस ऑर नो. चला, तर विल देअर बी एनी लोअर स्पीड लिमिट म्हणजेच मिनिमम स्पीड म्हणजेच काय बाळांनो, तर टू फाइंड डाटा एवढंच दिलं आपल्याला मिळस, बाकी आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे आपल्याला बघा, तर आपल्याला वी मॅक्स माहिती होतं, येस ऑर नो. बघा मॅक्झिमम स्पीड काढलं होतं लास्ट क्वेश्चन, कारण क्वेश्चन नंबर कोणता म्हणताय हा 14 नंबरच्या क्वेश्चन मध्ये स्पीड किती होती आपली वी मॅक्स मीटर पर सेकंड मध्ये किती होती रे 60 मीटर पर सेकंड होती का बाळांनो. बघा लास्ट लेक्चर मध्ये किंवा आपला जो लास्ट जो न्यूमेरिकल होता त्यामध्ये. ओके, चला आता काय करायचं आहे, पुन्हा रेडियस इज इक्वल टू किती दिली होती आपल्याला त्यामध्ये, बोला ना किती होती रे 72 मीटर होती बाळांनो. ओके, चला हा डाटा झाला. आता काढायचं का आपल्याला, तर टू फाइंड काय काढायचं आहे, विल देअर बी एनी लोअर स्पीड लिमिट म्हणजेच वी मिनिमम, लोअर स्पीड लिमिट म्हणजे मिनिमम स्पीड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, नंबर 1 झाला हा. त्यानंतर नंबर 2 काय काढायचं आहे बघा, नंबर 2 मध्ये बाय हाऊ मच कॅन द अप्पर स्पीड लिमिट एक्झिस्ट इन दिस केस. तर अप्पर स्पीड लिमिट म्हणजे वी मॅक्स किती राहू शकते बा. ओके, चला तर बाळांनो काय करायचं लक्ष द्या, याच्यामध्ये आपण अँगल ऑफ बँकिंग बी काढला होता. ओके, चला किंवा अप्पर स्पीड लिमिट असा लिहितो, अप्पर स्पीड लिमिट इज इक्वल टू किती, हाऊ मच. ओके,
चला बाळांतर सोल्युशन बघा, आपल्याला डाटा बी मिळाला 2.5. आता काय करणार तर नाव काय करणार, नाव केल्यानंतर नाव म्हणजे आता काय करणार तर वी नो दॅट. आपल्याला काय माहित आहे बाळांनो, तर आपल्याला काय काढायचं आहे, मिनिमम स्पीड काढायची आहे. कोणता रोड होता, बँक रोड होता. काउंट तर त्याच्यात आपण अँगल ऑफ बँकिंग काढला होता क्वेश्चन नंबर 14 मध्ये. तर वी नो दॅट मिनिमम स्पीड म्हणजे वी मिनिमम इज इक्वल टू, ओके काय करणार रे, वी मिनिमम इज इक्वल टू फॉर्म्युला असता है सर अंडर रूट ऑफ RG in bracket tan theta minus mu s divided by 1 plus काय असतं रे 1 plus mu s tan theta. फॉर्म्युला काढून दिलाय, डेरिवेशन सॉल्व्ह करून दिला आणि सांगितलं होतं इम्पॉर्टंट डेरिवेशन म्हणून. किती मार्क्स साठी होतं रे, 3 मार्क्स साठी इम्पॉर्टंट डेरिवेशन म्हणून सांगितलं होतं बघा. सर नो हो सर. तर काय करणार मला व्हॅल्यू ठेवायचा, कॅल्क्युलेशन करायचा, संपला पिक्चर, जास्त काही लंबा नाही हा. वी मिनिमम म्हणजे मिनिमम स्पीड इज इक्वल टू बघा रे काय करणार बघा ना, अंडर रूट ऑफ आर. अरे यार कुठे चालली लाईट, चलो. तर अंडर रूट ऑफ आर किती आहे 72 आहे. 72 जी किती लिव रे बाळांनो सांगा, राऊंड फिगर मध्ये 10 घेऊ शकता ते इंटू 10. चलो प्यारे बच्चो काय होणार, इन ब्रॅकेट टॅन थिटा किती होता आपल्याला, टॅन थिटा म्हणजे तो टॅन इनवर्स ऑफ 5 थिटा. बघा लास्ट क्वेश्चन मध्ये थिटा इज इक्वल टू काय काढला होता आपण, टॅन इनवर्स ऑफ 5. तर टॅन इनवर्स ला इकडे नंतर टॅन थिटा इज इक्वल टू काय होणार 5 होणार. येस और नो. चलो प्यारे बच्चो समजला का कसा गेलो की नाही समजला, ओके. तर टॅन थिटा इज इक्वल टू किती झाला मग 5. काउंट तर चौजावच. क्वेश्चन नंबर 14 मधलाच आपल्याला डाटा घ्यायचा, जे बी माहित आहे 14 मध्ये सोल्युशन सकट, म्हणजेच थिटाची व्हॅल्यू बी आपल्याला माहिती आहे टॅन इनवर्स ऑफ 5. तर बाळांनो टॅन थिटा काय होणार मग 5 झाला, कारण टॅन इनवर्सला तिकडे तर थिटा म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 5, तर टॅन थिटा इज इक्वल टू 5. टॅन थिटाची व्हॅल्यू किती झाली 5 मायनस म्यू एस किती आहे रे 0.8 आहे. चलो प्यारे बच्चो 0.8 डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस किती आहे 0.8 इंटू टॅन थिटा किती आहे रे 5 आहे. चलो प्यारे बच्चो काय करायचं फक्त कॅल्क्युलेशन करायचं. इथे एक स्टेप घेऊन घेतो ना म्हणजे जागा होते आपल्याला बरोबर. तर मिनिमम स्पीड म्हणजे वी मिनिमम इज इक्वल टू कॅल्क्युलेशनच करायचं बाळांनो. हा तुम्हाला बी येते, मला बी येते, त्या 5 वर्गातल्या मुलांना बी येते. ठीक आहे चला. तर काय करायचं आहे बघा रे, 72 गुणिले 10 म्हणजे किती झाले रे, अरे सर हे विचारण्यासारखं आहे का सर, 720 होते ना, झाले. चला 5 मधून 0.8 गेले झाले किती 4.2 सर नो, तर 4.2. तर ब्रॅकेट मध्ये 4.2 म्हणजेच किती झाले, 5 मधून 0.8 काढले 4.2 होते. डिवायडेड बाय कसा करायचा वजाबाकी करायची, ओके. 1 प्लस 0.8 8 पंचे किती होते रे, 8 पंचे 40 म्हणजे 0.8 इंटू 5 म्हणजे 4 झाले. 4 प्लस 1 म्हणजे 5. कसा गेला सर, तर बघा काय खाली काय बघा करून दाखवतो. 1 प्लस 0.8 इंटू 5 0.8 इंटू 5. पहिले काय करा, पहिले बेरीज करा का पहिले गुणाकार करा. तर बाळांनो पहिले काय करायचं आहे, पहिले काय करणार या दोघांचा गुणाकार, नंतर जो येणार त्याला इथे एक मध्ये ऍड करायचा, नाही तर ज्याला तुम्ही पोतीपूर अंदाज यायला मग हुशारच बनून जाणार तुम्ही, तुमचे मार्क्स मिळून जातील न्यूमेरिकल. कॅल्क्युलेशन बाळांनो समजायचं, ठीक आहे. बॉडमॉस रूल लावायचं रे, पहिले गुणाकार होणार नंतर ऍडिशन होणार, ओके. पहिले मल्टिप्लिकेशन होणार, 8 पंचे 40 40 म्हणजे किती 0.8 होता, मी 8च म्हणला त्याला, तर 40 म्हणजे किती होणार 4.0 होणार. 0.5 इंटू 8 5 इंटू 0.8 म्हणजे 4.0 म्हणजे 4 झाले. प्लस काय आहे समोर 1, 4 प्लस 1 म्हणजे किती झाले बाळांनो 5, ओके. चला बाळांनो 720 ला 5 ने भागा तर तुम्हाला काहीतरी मिळेल, करून देऊ का यार, करायची गरजच नाही होती. 720 इंटू 10 लिहा ना सीधा सीधा, नाही 72 इंटू 10 ठेवा ना, काउंट तर 5 ने 10 ला भाग जातो, ठीक आहे. चला कॅल्क्युलेशन आहे बाळांनो, तुम्हाला आपल्यानुसार पण करायचं, नाही समजायचं तर मी कसा करतो ते बघायचं, ओके. बाकी काही कठीण नाही आहे, कॅल्क्युलेशनच करायचं आहे. चलो प्यारे बच्चो, आणि कॅल्क्युलेशन करायसाठी लॉग टेबल शिकले असणार तुम्ही, नाही शिकले असणार तर आपला रिसेंटली किंवा काही दिवसामध्येच आपला येणार आहे रे काय तर लॉग टेबलचं आपण घेणार आहोत 11वी साठी, तर तेव्हा शिकवणार वाढणार, ओके. चला काय करणार आहे 10 भागीला 5 अंडर रूट मध्ये मिनिमम स्पीड वी मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट मध्ये काय आहे बाळांनो बघा रे. चला काय आहे 10 डिवाइड बाय 5 म्हणजे काय करतो कॅन्सल करतो, तर आले किती येते 2. 72 इंटू 2 इंटू 4.2 आले. यस और नो, काऊ तर बाळांनो 5 येते. यस और नो 5 आहे तर काय करणार 5 ने 10 ला डिवाइड केला तर किती झाले 72 इंटू किती रे 5 बाय 10 बाय 5. 10 बाय 5 म्हणजे काय होणार रे बाळांनो, माझ्या घरचे नुसते चिंता होते. चला काय करणार बाळांनो बघा, 10 बाय 5 म्हणजे 2 झाले. 72 इंटू 2 लिहा, 72 इंटू 2 ब्रॅकेट मध्ये कोण राहिला मग 4.2, तर इंटू मध्ये कोण आहे मग इंटू मध्ये 4.2 आहे, ओके. चला
काय करणार 72 इंटू 2. चला काय करू शकतो रे 4.2 इंटू 2 म्हणजेच किती होणार बाळांनो 8.4 होणार. 8.4 म्हणजे 84. स्क्वेअर रूट निघते का नाही निघत. त्याला कसं लिहू शकतो बघा काहीतरी करावं लागेल रे. 72 36 दुने 72 ते व्हेरी गुड सर. ठीक आहे 36 काय तर 6चा स्क्वेअर आहे तर 36 इंटू 2 म्हणजे 72 झाले इंटू काय आहे 2 इंटू काय बाळांनो 4.2. शाबास. ओके चला 36 म्हणजे काय बाळांनो 36 इज इक्वल टू ओके 36 बघा ना 36 म्हणजे 6 झाले स्क्वेअर रूटच्या बाहेर आले तर इंटू 2 इंटू 2 म्हणजे 4 4 जे आहेत ते काय होणार स्क्वेअर रूटच्या बाहेर आले तर 2 स्क्वेअर रूट मध्ये कोण राहिला रे 4.2. ओके आता लॉग टेबल काढायचा बाळांनो. लॉग टेबल मध्ये काय करणार तुम्ही 4.2 ची व्हॅल्यू चेक करणार. काय करणार आहे लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूटच्या टेबल मध्ये जाऊन 4.2 ची व्हॅल्यू चेक करणार. तर 4.2 ची व्हॅल्यू 0 मध्ये जे बी येते ते साइन दुने 12. ओके साइन दुने किती झाले बाळांनो 12. काय करणार समोर तर 4.2 ची व्हॅल्यू किती मध्ये 0 मध्ये बघायच्या लॉग टेबल मध्ये. ओके चला 4.2 ची व्हॅल्यू किती मध्ये 0 मध्ये बघायचा. टाइम लक्षात ठेव वर्ष आम्हाला थांबू. चला तर बाळांनो हा जो अंडर रूट ऑफ 4.2 आहे याची व्हॅल्यू आपण 4.2 ची व्हॅल्यू स्क्वेअर रूटच्या टेबल मध्ये कुठे बघायची रे 0 मध्ये तर किती येणार 2.04 एवढी येणार. ओके चला बाळांनो काय करायचं तर काय करणार आहे 12 इंटू याला मल्टिप्लाय करा तर व्ही मिनिमम स्पीड मिळणार आपल्याला सर नो हो सर. तर व्ही मिनिमम इज इक्वल टू चला 12 7 चे 0 हातच्याले 6 12 0 0 0 आणि 6 म्हणजे 60 12 दुने 24 24.60. काय झाला रे आपला मिनिमम स्पीड कशामध्ये आली हे मीटर पर सेकंड मध्ये आली. कशामध्ये आली बाळांनो व्ही मिनिमम किती आली 24.60 मीटर पर सेकंड. ओके चला बाळांनो 12 दुने 24 24 12 चौक 60. ओके चला बाळांनो ओके 24.60 मीटर पर सेकंड. आपल्याला याला जर कशामध्ये काढायचं आहे रे किलोमीटर पर आवर काढायचं आहे तर बाळांनो देअरफॉर व्ही मिनिमम इज इक्वल टू काय करणार बाळांनो 24.60 इंटू किती करणार रे जसा बाळांनो मीटर पर सेकंड. बघा लास्ट याच्यात मी सांगितलं होतं न्यूमेरिकल सॉल्व करताना की मीटर पर सेकंड करायचा होता तर 5/10 इंटू केला होता. मला किलोमीटर पर आवर करायचं आहे. काय करायचं आहे किलोमीटर पर आवर करायचं आहे तर मी काय करणार आहे 18/5 ने इंटू करणार. कशाने इंटू करणार 18/5 ने. चला 24.60 ला 5 ने डिवाइड करा तर भागाकार करून दाखव तिकडे बघा रे किती आहे 24.60 डिवाइडेड बाय 5. ओके काय बाळांनो 5 चौक 20 होणार आहे सर नो 5 चौक 20 झाले राहिले किती 4 झाले पुन्हा काय घेतला 6 घेतला पॉईंट दिला. ओके 5 चौक 20 किती 40 8 पंचे 40 झाले 8 पंचे 40. ओके 8 पंचे 40 झाले आणि 9 5 45 झाले ना 9 5 45. ओके राहिला किती 1 राहिला 0 5 4.92. ओके तर इज इक्वल टू 4.92 इंटू किती आहे बाळांनो 18 बाकी आहे कारण त्याला याने भागणार पण 18 बाकी होता किलोमीटर पर आवर. त्याला KMPS पण म्हणू शकता. चला 18 ने काय करायचं याला इंटू करायचं आहे तर 4.92 इंटू काय करणार आहे 18 18 दुने 36 चे 6 आजच्याले 3 18 1 18 18 आणि 9 किती होते रे 18 9 हो चल चला बाळांनो 4.92 इंटू किती आहे रे 18 आहे. 8 दुने 16 चे 6 हातचाला 1 9 8 72 72 चे 2 हातच्याले 7 आणि 8 चौक 32 32 आणि 7 किती झाले बाळांनो 32 आणि 7 41 आहे सर नो 32 आणि 7 किती झाले रे 39 झाले 39. ओके चला 8 चौक 32 आणि 7 39 इंटू हे रे 294. चला ऍडिशन करा तर 6 4 99 18 चे 8 हातचाला 1 4 1 5 आणि 3 8. ओके 1 2 म्हणजे 1 2 88.46 88.46 तर इज इक्वल टू 88.46 काय करणार रे किलोमीटर पर आवर. किलोमीटर म्हणजे KMPH किलोमीटर पर आवर. ओके हे झाले आपली मिनिमम स्पीड. ठीक आहे चला बाळांनो आता काय करणार आहोत तर बघा रे हा झाला नंबर 1 झाला. नंबर 2 मध्ये अप्पर स्पीड लिमिट काढायची. ते अप्पर स्पीड लिमिट साठी देअर शुड बी नो एनी अप्पर स्पीड लिमिट. काऊन अप्पर स्पीड लिमिट काऊन नाही राहणार बाळांनो जेव्हा अँगल ऑफ आपला अँगल ऑफ बँकिंग जो आहे काऊन अँगल ऑफ बँकिंग जो आहे तो कसा आहे रे
जास्त आहे कोणापेक्षा तर 45 डिग्री पेक्षा. आणि किती होता हा थिटाची व्हॅल्यू मगाशी काढली होती आपण, किती होता रे हा, तर अँगल ऑफ बँकिंग किती होता आपला 78.69 डिग्री समथिंग होता. सर नो, हो सर. हा 45 पेक्षा जर जास्त असेल अँगल ऑफ बँकिंग तर तुम्ही कितीच्या बी स्पीडनं गाडी चालवा, फरक पडत नाही. मग 1000च्या चालवा, 2000च्या चालवा, नाही तर 500च्या चालवा, नाही तर 400च्या चालवा, नाही तर 120च्या स्पीडने चालवा. बाळांनो 45 पेक्षा जर जास्त अँगल असेल अँगल ऑफ बँकिंग तर बाळांनो अप्पर स्पीड लिमिट राहत नाही. मग लोअर स्पीड लिमिट आपण काढलेले, अप्पर स्पीड लिमिट राहणार नाही. ओके, अँड दिस इज युअर न्यूमेरिकल नंबर 15. ओके, चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. चला याला मिटवणार, याला काय करणार रे, मिटवणार. चला बाळांनो त्यानंतर आपला जो क्वेश्चन आहे रे, ओके, क्वेश्चन नंबर 16 काय म्हणत आहे, ड्युरिंग ए स्टंट ए सायक्लिस्ट इज अंडरटेकिंग हॉरिझॉन्टल सर्कल इनसाइड ए सिलेंड्रिकल वेल. म्हणजे हा स्पियर ऑफ डेथ वाला क्वेश्चन आहे बाळांनो. बघा स्पियर ऑफ डेथ मी ज्यामध्ये शिकवलाय ना, ओके, डिस्क्रिप्शन मध्ये मी टॉपिकला एक्सप्लेन केलेला होता की यामध्ये या लेक्चर मध्ये काय काय, त्यावरून तुम्ही समजू शकता की कोणत्या लेक्चर मध्ये स्पियर ऑफ डेथ वाला कन्सेप्ट शिकवलेला आहे म्हणून. त्यामधला क्वेश्चन आहे हा, त्या कॉन्सेप्ट वर असलेला क्वेश्चन आहे. काय म्हणताय, रेडियस किती आहे बाळांनो, कोणत्या सर्कल मध्ये फिरून राहिलाय रे, इनसाइड ए सिलेंड्रिकल वेल ऑफ रेडियस. रेडियस किती आहे बाळांनो, तर आर. डाटा लिहिणार बाळांनो, काय लिहिणार, डाटामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, तर रेडियस दिलेले आहे, रेडियस दिलेले आहे, किती दिले, आर इज इक्वल टू 6.05 मीटर. लिहिला का बाळांनो, आर रेडियस दिली होती 6.05 मीटर. इफ द नेसेसरी फ्रिक्शन कोएफिशिएंट इज, कोएफिशिएंट फ्रिक्शन किंवा कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यूएस इज इक्वल टू किती दिलेला आहे रे, 0.5 दिलेला आहे. ओके, त्यानंतर म्हणत काय, हाऊ मच मिनिमम स्पीड शुड द स्टंट आर्टिस्ट मेंटेन. म्हणजे काय काढायचं आपल्याला, टू फाइंड काय काढायचं बाळांनो, टू फाइंड मिनिमम स्पीड म्हणजे बी मिनिमम कशामध्ये, तर स्पियर ऑफ डेथ मध्ये. तर बाळांनो त्याच्यानंतर समोर काय म्हणताय रे, मास ऑफ द आर्टिस्ट इज 50 kg. डाटामध्ये लिहा, मास ऑफ द आर्टिस्ट इज इक्वल टू एम इज इक्वल टू किती दिलं आपल्याला, 50 kg दिलेला आहे. तर बाळांनो काढायचं काय रे, हाऊ मच विल बी, किंवा इफ ही इन्क्रीजेस द स्पीड बाय 20%, त्याने 20% स्पीड इन्क्रीज केली तर हाऊ मच विल बी द फ्रिक्शन किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन. तर काय काढायचं का, नंबर 1 आपल्याला मिनिमम स्पीड काढायची आणि नंबर 2 मध्ये काय काढायचं आहे रे, फ्रिक्शनल फोर्स म्हणजे एफ एस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. या दोन गोष्टी काढायच्या बाळांनो आपल्याला. ओके, चला तर नाव काय करणार आहे, नाव लिहिला म्हणजे आपण काय करणार बाळांनो, वी नो दॅट. काय माहिती आपल्याला बघा बाळांनो, चला ठीक आहे, काय करणार रे, तर सगळ्यात आधी बघा बाळांनो काय करणार, तर फॉर्म्युला लावणार मिनिमम स्पीडचा कशासाठी, तर सिलेंड्रिकल वेल, आपली वेल आहे, वेल म्हणजे स्पियर ऑफ डेथ आहे. तर काय होते रे, व्ही मिनिममचा फॉर्म्युला आहे बाळांनो, काय होते, अंडर रूट ऑफ RG अपॉन म्यू एस. येस और नो, हो सर. तर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर किती आहे, रेडियस किती दिलाय मॅडम आपल्याला 6.05 इंटू जी ला डायरेक्ट 10 घेऊन घ्या, डिवायडेड बाय म्यू एस किती आपल्याकडे 0.5 आहे. 0.5 कॅल्क्युलेशन करायचं मॅडम, कॅल्क्युलेशन करायचं तर काय करणार, देअरफॉर मिनिमम स्पीड म्हणजे व्ही मिनिमम इज इक्वल टू, ओके, कॅल्क्युलेशन करा, 6.05 इंटू 10 म्हणजे 60.5 होणार. ओके, 60 अंडर रूट मध्ये किती रे, 60.5. ओके, डिवायडेड बाय किती आहे मॅडम, 0.5 आहे. 0.5 म्हणजे 1/2 होते. सर नो, तर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय करणार, 60.5 0.5 म्हणजे ते 1/2, 2 कुठे जाणार, वर जाणार म्हणजे इंटू मध्ये जाणार. तर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 60.5 इंटू 2. 60.5 इंटू 2 करा तर किती होणार आहे, अंडर रूट मध्ये 5 दुने 10 चे 0, आजचाला 1, साइन दुने 12, 12 म्हणजे 1 2 आणि राहिला होता 1 म्हणजे 121.0. सर नो, याचा स्क्वेअर रूट काढा रे, 121 कशाचा स्क्वेअर रूट आहे, 0.0 म्हणजे लिहितो का आपण, नाही लिहित तर संपला तो. राहिला काय, व्ही मिनिमम. तर व्ही मिनिमम स्पीड किती राहणार बाळांनो, मग सायक्लिस्टची किंवा आपला जो स्टंट आर्टिस्ट होता त्याची, तर 121 अंडर रूट मध्ये म्हणजे 11 मीटर पर सेकंड. काउंट 121 काय स्क्वेअर रूट आहे कोणाचा रे, 11चा. ओके, मिनिमम स्पीड मिळालेली आपल्याला. आता काय करणार, ओके, मिनिमम स्पीड मिळाल्यानंतर दुसरा काय काढायचा, फ्रिक्शनल फोर्स काढायचा आहे. तर बाळांनो बघा मी शिकवलेला होता स्पियर ऑफ डेथ. स्पियर ऑफ डेथ मध्ये काय होतं रे, की जो आपला जो सायक्लिस्ट होता अशा प्रकारे गाडी चालवत होता, इथे व्हेकल घेतलं होतं, सर्कल हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये गाडी चालवत होती, बरोबर आहे. हा काय होता, सेंटर ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल, इथे व्हेकल जो असते मास अशा प्रकारे लागत होता. इकडे नॉर्मल रिएक्शन जो होती ज्याच्यावर चालते त्याला परपेंडिक्युलर आणि इकडे कोण होता, फ्रिक्शनल फोर्स. बघा अशा प्रकारे मी डायग्राम काढलो होतो स्पियर ऑफ डेथ साठी. ओके, तर बाळांनो देअरफॉर काय होणार आहे, कोणता फोर्स आहे तो, फ्रिक्शनल फोर्स नंबर 2 मध्ये. ओके, नंबर 2 फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू काय आहे, मास इंटू ग्रॅव्हिटी. मास किती दिला आपल्याला सायक्लिस्टचा, बघा मास ऑफ द आर्टिस्ट इज
50 kg, तर मास किती दिलाय 50 kg इंटू ग्रॅव्हिटी किती 10 घ्या, तर आन्सर किती येणार 50 इंटू 10 म्हणजे 500. फोर्स आहे म्हणजे कशामध्ये राहणार रे, न्यूटन मध्ये राहणार. हा फ्रिक्शनल फोर्स झाला. समजला का बाळांनो, दोन्ही पण गोष्टी आपण काढल्या. तर बाळांनो 1 मिनिट इकडे लक्ष द्यायचं मी काय बोलतो. ओके, चला रे बघा रे काय केलेलं आहे आपण या लेक्चर मध्ये. जवळपास 5 आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेले आहेत. बाळांनो मला माहिती आहे थोडा जास्त टाइमचा हा व्हिडिओ बनलेला आहे, बट बाळांनो थोडाफार वेट द्यावाच लागेल तुम्हाला समजण्यासाठी, सॉल्व्ह करण्यासाठी. आणि बाळांनो यानंतर जे न्यूमेरिकल्स आहेत त्यांना आपण थोडा स्पीडने घेणार. ओके, कॉज बाळांनो कारण काय रे की थोडीफार तुम्हाला सवय लागायला पाहिजे. आणि हे जे न्यूमेरिकल्स होते बाळांनो यामध्ये भरपूर सारा कॅल्क्युलेशन आहे, फॉर्म्युला आहेत. मी न्यूमेरिकल लिहिलेलं आहे आधी, तर थोडाफार लेक्चर जो आहे तो जास्त झालेला आहे. ओके, तरी बाळांनो बघायचं आहे, समजायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे, याच क्वेश्चनला प्रॅक्टिस करायचं आहे. आणि मी सगळ्यात शेवटी बाळांनो काय करणार आहोत, तर या चॅप्टर विचारलेले जे प्रिव्हियस इयर वाले न्यूमेरिकल्स आहेत ते सुद्धा शेअर करणार आहोत तुमच्यासोबत. ओके, लिहून देणार किंवा समजून सांगणार किंवा बाळांनो कुठेतरी मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार. ओके, चला तर अभ्यास करायचा. थँक्यू सो मच.